आता टाकलेलं कष्ट केले तर माझ्या अभिमाने खूप व्हायरल गेले तर खूप व्हायरल गेलं. तर विषय असा झाला की सगळ्या जणांनी चांगल्या कमेंट केल्या पण विषय असा झाला की ते माझ्या अगोदरच कोणीतरी गाणं घेतलं आणि पोस्ट पण करून टाकलंय युट्यूबला. युट्यूबला पोस्ट पण करून टाकलंय ते ऑरेंज म्युझिकनं टाकलंय ते. मी त्यांना फोन करू बेजार भाऊ ते का डिलीट करून टाका, मला माझं गाणं पोस्ट करायचंय, नाहीतर मी तुमची स्टोरी टाकीन, असं व्हिडिओ टाकन बाईक टाकन. ते म्हणतो काय करायचं कर, तुला काय झटायचं झट, आमची कंपनी आम्ही पाहून घेऊ, सारखी दहा येते असं तसं त्याच्या गप्पा राहत्या. पण आता काय घेतलं सोट्टे धंदे केले, आता आपण काय करावं. धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई. असं झालं होता की मी ज्या ठिकाणी कामाला होतो का अगोदर, मी अगोदर MIT हॉस्पिटल होतो कामाला. मम्मींनी तिथं होतो मम्मींनी. तर ते डायपरच्या पन्न्या ज्या असायच्या ना, तर त्या याच्यात ठेवते ते मेडिकलचं जे असतं ना, ते एक सेपरेट त्याची रूम असते. तर त्या रूम मध्ये स्टोर करून ठेवते. मग ती मेडिकलची गाडी येते आणि ती घेऊन जाते. तर त्या रूम मध्ये घुसून त्या पन्न्या काढायच्या होत्या. तर मम्मी, मी आणि ती गाडी, आम्ही असं होतो दोघं तिघं काम करणारे मी सोबत. तर मम्मी काढून देत होती आणि मी तिथून घेत होतो. एवढा वास त्या याच्यात. आणि मम्मी तिथं त्या पन्न्या काढते नाही का. तर मला तिथं असं मम्मीला स्वतःच्या तिला वाटत होतं काय करावं लागतंय माझ्या लेकराला नाही का. तर तिला जे वाटत होतं ना, तर त्या वाटण्यामुळे मलाही खूप काही वाटत होतं. क्रिएटरचा विषय असा आहे की बाबा त्यांना कोणी स्क्रिप्ट देत नाही, ते पंच हे करता बनवता स्वतः घडून आणतात, ते स्वतः सीन क्रिएट करता नाही का. आता ते व्हॉट्सअप जोक वेगळे करणारे तर हे कंटेंट क्रिएटर वेगळे, कंटेंट क्रिएटरच म्हणावं त्याला. तर हे एक वेगळे. तर जलसा प्रकार असतो भीमशाहिरी जलसा म्हणून, तर तो फेस्टिवल वगैरे असतो. तर आम्ही एक कार्यक्रम होता, तर कार्यक्रमात म्हणजे मी लीडला होतो ना, तर मग आम्ही जलसा सादर केला होता तिथं. तर आईनं ते बघून म्हणजे आईला डोळ्यात पाणी येत होतं डायरेक्ट. अरे कुठे आहे माझं पोरग, आपण कुठे राहतो, काय राहतो, कसे काय, बाप कसा आहे, काय कसं आहे. पण आईला ते एक आपोआप येत होतं ते असं गर्व. धन्यवाद. रेडी. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे रुद्रवाहिनी, अनुभव बोलतात, तुम्ही ऐका. आणि आज आपल्यासोबत आहे एक स्पेशल व्यक्तिमत्व, ज्यांचं जरी तुम्हाला नाव माहिती नसेल पण तरी पण बाय फेस आणि बाय कॉमेडी तुम्ही सर्वजण त्यांना ओळखतात. जे कोणी असं तसं कोणी नसून ते आहेत अजय देहाडे सर. छान नाव ध्यानात आलं, टाळ्या वाजवा. मला वाटलं नाव येतं की नाही बाबा ध्यानात. नाव तर घ्यावंच लागतं, नॉर्मल गोष्ट आहे. आणि अजय देहाडे तुम्ही सर्व यांच्यासोबत परिचित असाल, सर्वजण यांच्यासोबत परिचित असाल. तर आपण सुरू करूया आजचा पॉडकास्ट. सर्वप्रथम स्वागत आहे सर तुमचं आपल्या शो मध्ये. सर तुमची सर्वात आवडतीची कविता बघ. आवडतीची कविता कुणाल गायकवाड यांची आईवरची कविता आहे, ती माझी सगळ्यात आवडतीची कविता आहे. 4 कविता, 4 किंवा 8 तुमच्या ऐकवतो. कष्ट करून खूप छान व्यथा मांडली त्यामध्ये आईची. तर ऐक, आपली गरिबीची आई म्हणजे खूप छान मांडली त्यांनी. कष्ट करून झालं अंग खिळ लेकरांच्या जीवासाठी, रोज काढी माय कळ. हे कष्ट करून झालं अंग खिळ लेकरांच्या जीवासाठी, रोज काढी माय कळ. नव्यानं लिहाया जिंदगीची कहाणी, नव्यानं लिहाया जिंदगीची कहाणी. माया अंधाऱ्या खोलीत गाई उजेडाची गाणी, माया अंधाऱ्या खोलीत गाई उजेडाची गाणी. हे भूक पोटाची भराया, शिळ्या मुटक्याचा घास तिचा उपास तपास, झाली जिंदगी भकास. हे भूक पोटाची भराया, शिळ्या मुटक्याचा घास तिचा उपास तपास, झाली जिंदगी भकास. नव्यानं लिहाया जिंदगीची कहाणी,
नव्यानं लिहाया जिंदगीची कहाणी, माया अंधाऱ्या खोलीत गाई उजेडाची गाणी, माया अंधाऱ्या खोलीत गाई उजेडाची गाणी. आणखी नाही पुढे मला आठवत नाही. खूप छान कविता आहे. खूपच छान, खूपच एकदम मनाला लागणारी कविता आहे. पूर्ण ऐका प्रेक्षकांना, याच्या पुढचीही जर आपल्याला म्हटले तरी तुम्ही पूर्ण ऐका. खूपच छान. त्याच्यामध्ये म्हणजे जे शब्द मांडलेत, भूक पोटाची भराया शिळा मुटक्याचा घास. आता हा मुटका शब्द आहे ना, म्हणजे कसा कसा उचललाय बघा मुटका शब्द. आपल्याला आजी करून द्यायचे बघा मुटका, खाय बाबा नाही का, तो शिळा मुटक्याचा घास. शहर आहे तो डायरेक्ट अंगावर एवढा. आणि आय थिंक एक लहान मुलांना पण एक 4थी का 5वी मध्ये काही वर्षी कविता आहे शेतकऱ्यावरची, आणि असं शेतीतली आहे त्यावरची कविता आहे. ती पण खूप सुंदर आहे. ती आता माझ्या लक्षात नाहीये. हा मी 31रीला होती यार कविता. नदी बाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या माये पोटी येते भूमीवर. असे बरोबर. ती एक छान कविता होती. ती एक लहानपणी जर आवडती कविता कोणती असेल ती होती. मला पण आवडायची ती कविता. खूप छान, खूप छान. आणि जसं की जसं तुम्ही कलाकार आहात, तर तुमचं कलाकार सर्वात आवडतीचा कलाकार कोण हे आम्हाला सांगा थोडंसं. आणि कुठल्या ह्याच्यात एक जे सिरीज स्क्रिप्ट मध्ये तुमचा आवडतीचा कलाकार कोण, आणि मोठ्या पडद्यावर तुमचा आवडतीचा कलाकार कोण हे सांगा. मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे सांगितलं मी तुम्हाला मराठी इंडस्ट्रीत. आणि एक असं आवडायच्या याच्यात म्हणलं तर शाहरुख खान आवडतं मला हिरो म्हणून. आणि इथल्या स्क्रिप्ट मध्ये म्हणजे कुठल्या स्क्रिप्ट म्हणजे ते स्क्रिप्ट करतात, जसं महाराष्ट्राची हसजत्रा म्हणू शकता तुम्ही, किंवा चला त्यामधले या रियालिटी शो मध्ये कॉमेडीच्या. तर मला कॉमेडीचा रियालिटी शो आवडतो, कॉमेडीची हास्यजत्रा. त्यामध्ये महाराष्ट्राची सॉरी ते महाराष्ट्राची हास्यजत्रा. त्यामध्ये समीर चौगुले, गौरव मोरे, ओमकार भोजने हे कॅरेक्टर आवडतं मला छान. त्याच्यामधला आम्हाला सर्वात तुमचा आवडीचा एक डायलॉग तिघांचा पण आरा बाप मरतो काय मी, ते त्यांचा एक डायलॉग. गौरव मोरेचा मला ते एक त्यांचा ओमकार भोजनाचं ते एक स्किट होतं. ते एक म्हणजे ते कुठलंही स्किट एकदम छानच निभावतं राव. त्यांना एक असं म्हणजे ते मल्टिपल रोल्स खूप छान करतात. एक भोजने मामा म्हणून एक आहे, एक अगागाई, एक त्यांचं म्हणजे मुलगा म्हणून एक स्किट आहे, ते खूप छान आहे. ते एक आणखीन एक स्किट खूप छान करतात. आणखीन एक याच्या एका स्किट मध्ये ते हे बनले होते, एका कुठल्या तरी 27 लोकांचा देश असतो त्यांचा, आणि ते देशाचा राजा असतो. बरोबर. तर ते एक ते डान्स वगैरे करून ते मोमेंट ऍक्शन ते एक छान. त्याच्या नावाचा डंका आवाज असं सांगत. बरोबर. अरे वा. आणि समीर चौगुलेंचं पण आहे. पण आता ते तसले ते छोटे छोटे पंच काढताना ते ऍक्सेंट त्यांचे, तर त्यावर खेळणं आहे त्यांचं एक्सप्रेशन. म्हणजे डायलॉग वगैरे ध्यानात नाही ठेवत मी. मला कामाच्या वेळेनं बघतो मी कधी असं नाही काय असं व्यसण्यासारखं असतं. मी कधी कुठली गोष्ट बघतो ना असं ध्यान लावून बघतो, ते असं काय घेता येईल बाबा. प्रत्येक ठिकाणी तसं शिकण्यासारखं आहे, तुम्हाला घेता आलं पाहिजे असं म्हणतात. नाही ते तर आहेच. पण माझं काही बघायचं असलं ना तर माझं ते माझ्या डोक्यातच ते असतं असं प्रॉपर त्याला बघणं. असं ते आपण कसा ऊसाचा रस काढतो स्वतः तसं पूर्ण ते असं त्याला बघत राहणं घेणं. खूप छान. हे ऍक्च्युअली म्हणजे कलाकारच ते करू शकतो की तो कला जसं असतं की साऊंड जो इंजिनियर असतो, साऊंड इंजिनियर रमेश कापले दादांनी सांगितलं होतं की साऊंड इंजिनियर जो असतो ना, आपल्याला जे गाणं ऐकू येतं त्याच्या मागचे जे बीट्स असतात ना ते साऊंड इंजिनियरला ऐकू येतात. तसंच एक कलाकारला ते दिसतं की जे बाकी प्रेक्षकांना नाही दिसत. त्यांना पंच दिसू शकतो, पण तो पंच मारायचा टायमिंग काय, टायमिंग तो पंच तेवढा छोट्यातला छोटा पंच, ज्या पंचवर हसू येत नाही पण मग त्यांनी घेतलाय तरी पण, तर तो काय घेतलाय म्हणजे ते पण गोष्ट कळली पाहिजे. ज्याला कळायचं त्याला कोणत्या वेने घेतला, हे सगळ्या गोष्टी बघून तो एक फक्त कलाकारच बघू शकतो, बाकी प्रेक्षक नाही बघू शकतो. असं परत त्याला निभावणं, त्या कॅरेक्टरने मध्ये ते सोडणं नाही कॅरेक्टर जरा एका सेकंदासाठी पण, तो ग्राफ जशाचा तसा नेऊन असं टिकवणं तिथं. ते आता त्यामुळेच ते लेजेंडरी म्हणा, त्यामुळेच ते मोठे तेवढे, त्यामुळेच तिथं येते. अच्छा एवढं राहीच. याच्यामुळे तुम्ही तुमचं शिक्षण आणि तुमचे बाकी प्रोफेशनल लाईफ कसं मॅनेज करता? माझं शिक्षण माझं MA चालू आहे सध्या.
लोककलेला आहे मी मुंबई विद्यापीठात. तर डॉक्टर गणेशचंद्र शिवे सर यांच्याकडे शिकतो मी. तिथं आम्हाला योगेश चिकडगावकर सर आहे, कृष्णा मुसळे सर म्हणून आहे ढोलकीला. यांच्या थ्रू मी तिथं हे चालतं माझं लोककलेचं प्रशिक्षण. तर यांच्या अंडर शिकतो मी आणि ते जपूनच करावं लागतं. समजा आता प्रोफेशन म्हणजे तुम्ही प्रोफेशनली असं काही करत नाही. समजा हेच व्हिडिओ वगैरे आणि कॉलेज वगैरे बस तेवढंच चालतं. आता व्हिडिओच एक प्रोफेशन समजा, कारण की माझ्याकडे ऑप्शन नाही दुसरं काही. एक तर मला कॉलेजच करावं लागेल, नाही तर मग कामच करावं लागेल. तर मग व्हिडिओ मार्फत असं होतं थोडंफार नाही का, आता एखादं दोन प्रमोशन केलं तर मग आपल्याला पेमेंट आल्यासारखं. आता घरच्यांना हे नाही, घरच्यांचं म्हणणं काय असतं, बाबा तू तिकडे काही कर पण घरी पेमेंट पाहिजे महिन्याच्या महिन्याला, काम कर, असं असतं. त्यामुळे मग एक प्रोफेशन म्हणलं तर हेच एक करतो मी. बरोबर. म्हणजे प्रोफेशन नाही मेन म्हणलं तर प्रोफेशन म्हणून नाही बघू. तुम्ही कला म्हणू शकता किंवा कला सादर करताय तुम्ही प्रेक्षक. हा, आणि ते तर आहेच. पण एक आता सध्या एक आपलं भागतं ना, जाऊ दे आता काय त्याला प्रोफेशनच म्हणावं. भागवण्यापुरतं करावंच लागतं काही ना काही. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम भेट आईला काय दिली होती या कलेत उतरल्यानंतर? सर्वात प्रथम आईला भेट माझी मोठमोठे स्टेजवर मी उभा राहणं, तिला दिसणं, हीच तिच्यासाठी भेट होती. अच्छा. हा, तुमच्या आईचं सगळ्यात अस्मरणीय असा एक्सपिरियन्स तुम्हाला आठवतोय? हा, मी ना जलसा गायला होता. जलसा प्रकार असतो भीमशाहिरी जलसा म्हणून. तर तो फेस्टिवल वगैरे असतो. तर आम्ही एक कार्यक्रम होता. तर कार्यक्रमात म्हणजे मी लीडला होतो ना, तर मग आम्ही जलसा सादर केला होता तिथं. तर आईनं ते बघून म्हणजे आईला डोळ्यात पाणी येत होतं डायरेक्ट. अरे कुठे आहे माझं पोरग, आपण कुठे राहतो, काय राहतो, कसे काय बाप कसा आहे, काय कसं आहे. पण आईला ते एक आपोआप येत होतं ते असं गर्व किंवा ते मला ते दिसत होतं. आईचं मन लगेच भरून येतं. हा, एवढा आहे. मग तुम्हाला वडिलांनी कधी सपोर्ट केला नाही की ते करतात पण असं? नाही, करताना वडील माय त्यांचं काय असं ते असं इकडे एवढं त्यांना माहितीच नाही ना या गोष्टीचं. ते थोडस असं नॉर्मली एकदम असं कॅज्युअल असं. तुमच्या परिवारातून असं कधी झालं का फक्त काय व्हिडिओ बनवतो, नोकरी वगैरे कर, थोडे पैसे येतील, 4 पैसे येतील? हा, मग आता ते म्हणणं चालू. मी म्हणलं ना, घरच्यांचं एकच म्हणणं आहे, तू तिकडं काही कर पण इथं घर चाललं पाहिजे बाबा. हा, घरात एक तर मी मोठा आहे, लहान बहीण आहे, तिचं शिक्षण चालू आहे, छोटा भाऊ आहे, तो पण काही ना काही करतो समजा. आणि आम्ही पण आता भिक्षा आहे, काही भर, हे भर ते भर, तर ते करावं लागतं थोडंसं. मग तुमच्या घरातलं वातावरण पण असंच कॉमेडी ठेवता तुम्ही की घरी थोडं सिरियस राहता आणि बाकी फक्त जसं सर्वांना दिसतंय फोनवरती रील्स वरती तुम्ही कॉमेडी करता, तसं घरी पण कॉमेडी करता? हा, नाही, मी बदलून कधीच राहत नाही. मला राहता येत नाही बदलून. मी आपलं जसं आहे तसंच असतो. घरी पण असा, दारी पण तसाच, जसा आहे तसा. बरं. आणि त्याच्यावरती आईच्या बहिणीच्या काय रिएक्शन असतात? काय नाही, बहीण चिडती मायावर. एक तर काहीतरी मारीन फेकून, नाही तर मग काही बोलून घेईन. आणि आईचं असं असतं की आई पाहते मग ती बी चिडती. मग ते खोड असतेच ना आपल्यात, ती भवती कधी. तुम्ही जेव्हा एक फिमेल कॅरेक्टर केलं होतं, सासूचं म्हणा किंवा आईचं म्हणा किंवा आईचंच काय कुठं चाललं गिळून तसं, त्याच्यावरती मग तुम्हाला ते आई असं कधी बोललेलं आहे की तुम्हाला ते सुचलं किंवा तुम्ही गल्लीतलं बघितलं? नाही, आता माझी आई असं नाही बोलत, अरे गिळून. पण ते मी बघतो ना, आता समजा आजी होती माझी अशी, माझ्याकडून म्हणजे मी बऱ्यापैकी ना तर आजीकडे जास्त राहिलेलो आहे. गावाकडे मला शाळेत टाकलं होतं तर मला तिथं सांभाळणारे आजी आजोबाच होते, आणि इकडं पण होतो. तर माझी आजीच नाही का, आजीत माझ्या जीव आला. तर माझी आजी होती एवढी डेंजर, मोक्कार बोलायला. गल्लीत कुठं काही झालं तर आजी पुढं असायची. माई कोण बोलला बाई माझ्या नाताला, पुढचा कार्यक्रम बाया पहिलेच हात जोडून घ्यायच्या, नको बाई त्याच्या लेकरांना, नको बाई दुकानात धाडायला. दुकानात बी नव्हते धाडीत, असा विषय. त्याच्यानंतर सर्वप्रथम तुमच्या आईचं काही रिएक्शन होतं जेव्हा तुम्ही त्यांना व्हिडिओ वगैरे दाखवत असेल? पहिला व्हिडिओ साडी वगैरे घालून? काही नाही, आई हसती का मोक्कार हसते आई. आईला असं एवढं काय असं वेगळं वाटत नाही, हसते आई. आणखीन पण आज कोणता टाकला व्हिडिओ पाहू दे. आणि मला आता आई वगैरे बघती समजा, भरपूर बाया, मला ऑडियन्स आहे ना बऱ्यापैकी, लेडीज क्राऊड आहे बऱ्यापैकी, आणि मुलं पण स्वतःहून आहे ना आपल्या आयांना दाखवतात, अरे हे बघ ते बघ. तर त्यामुळे मला लँग्वेज वगैरे सगळ्या त्या गोष्टी पण जपावं लागतात. पंच काढायचं पण त्या गोष्टी पण जपून काढावं लागतात. तर तुमचं कंटेंट दाखवण्यासारखं करतो मी घरी. सर्वांसाठी समजा तुमचं कंटेंट एक मुलगा पण बघू शकतो, एक लेडीज पण बघू शकतो, एक चांगला माणूस आहे, म्हणून मग मला काही वाटत नाही घरी दाखवायला.
दाखवा, एकदम बिनधास्त. बघा. हा, बिंदास. आणि तुमचे भाऊ जो आहेत, भाऊ आणि बहीण, ते त्यांना कधी व्हिडिओ मध्ये घेऊन काही सुचलं नाही का तुम्हाला? नाही, त्यांना घेऊन कधी काही नाही सुचलं. ते त्यांचं बिचारे आपलं शिक्षणात. हा काम वगैरे करणं किंवा असंच. त्यांना आवड तुम्ही निर्माण करून देताय की तुम्ही म्हणताय की फक्त अभ्यास वगैरे? नाही, मी आता समजा तुझा अभ्यासात आहे, तू अभ्यासच कर, असं आमच्यात असं काही नाही की मला हे करायचं ते करायचं, असं काही नाही. आता ज्याचं त्याचं ठरलेलं आहे समजा. हा, हे माझं एक आवड आहे, मला हे पहिल्यापासून याच गोष्टी ते. हा, तुमचा एक व्हिडिओ आहे त्यात, म्हणजे तसं मी आता सांगितलं की तो मुलगा, तुमचा मुलगा म्हणजे तुम्ही एक आईचं कॅरेक्टर करताय आणि तो डायरेक्ट गाडी घालून चालला जाते. हा, हा, हा. त्याच्यानंतर आल्यानंतर आई भांडणे आणते तुम्हाला, कशाला जावं बाई, हा ना, पण एकदम सांभाळून वगैरे. मग तेव्हा बॅकग्राऊंड मध्ये दिसतं की म्हणजे सोसायटी जमा होते, मग त्यांच्या काय रिएक्शन असतात त्या मोमेंटला? काय नाही, हसतात ते बघून, छान रिस्पॉन्स करतात ते. बिहाइंड द कॅमेरा काय कमेंट येतात तुम्हाला? बिहाइंड आहे यार, दंबाना रे, असं काही ना काही, पाय असं असते, तोंडावर कपडा लावला असते, या माय, असं तसं. सगळ्यात निगेटिव्ह कमेंट आतापर्यंत कुठली आली? निगेटिव्ह कमेंट कधीच आली नाही मला. आली बी असं नाही कधी, तर ते माझ्या पहिलेच त्याला 10 कमेंट असायच्या. कधीच नाही आली मला कुठल्याच गोष्टी निगेटिव्ह कमेंट नाही आली मला. म्हणजे मी ते बघत पण नाही, म्हणजे बऱ्यापैकी बघतो, पण निगेटिव्ह कमेंट येतच नाही मला, कोणत्याच व्हिडिओला येत नाही. हा, म्हणजे असं काही चुकीचं टाकलं तर येतं समजा थोडंफार, पण मग त्यात समजून सांगणं असतं त्यांचं, अरे हे भाई असं. निगेटिव्ह कमेंट कशाला येते, मी एखादं प्रमोशन टाकतो नाही का, ओनेस भेट असं काही, तर त्याला येते म्हणण्यात, त्याला येते म्हणजे तिथं असं म्हणते, अरे भाई आम्ही तर भविष्यात असं लावतो तसं लावतो. पण आता काय, ते तर ज्याचं त्याचं असतं. आता काय नाही, ते म्हटलं ना, ते एक कलाकार फक्त म्हणजे त्याची कलाच नाही जपत, तो एक विश्वास जपत असतो प्रेक्षक. हा. पण आता काय, प्रत्येक कलाकाराला पोट पाणी, प्रत्येक कलाकार कशा ना कशासाठी भुकेला आहेच. आता काय, ही कला जगवायची असेल तर मला स्वतःला पण अगोदर जगवावं लागेल. ते जगवण्यासाठी मी तसंही माझ्या कॅप्शन मध्ये त्याच्यामध्ये मी टाकून देत असतो, ह्या गोष्टी अशा फ्रॉड, हे सगळ्या गोष्टी डायरेक्ट फ्रॉड म्हणतो मी, डायरेक्ट सांगून देतो, करू नका अजिबात. ते उगा मला उपजीविका भागवण्यासाठी करतो, करू नका तुम्ही. डायरेक्ट प्रमोशन वाले त्याच्यावर काय नाही, मग मी करतच नाही. प्रमोशन वाल्याला म्हणतो जा मग तिकडच, माझ्या पद्धतीने मी करत. पण मग ते तुम्ही आधी सांगतात क्लिअर? हा, माझ्या हायलाइटला आहे, स्टोरी टाकून देतो मी, कमेंट बॉक्स मध्ये टाकून देतो, असा विषय. हा, आणि मग काय त्याला हप्ता भरत व्हायचं राहतं, डिलीट, खतम. ठीक आहे. आतापर्यंत सर्वात हायेस्ट प्रमोशन कोणतं आलंय तुम्हाला? प्रमोशन आलं होतं राव मायला, मी आत्ता चालू केलं होतं, आत्ता घेतलं होतं मी ओनेस बेटचं. पण ते मी आईन जेव्हा करायचं, पोस्ट करायचं तर तेव्हा लहान, आणि ते काहीतरी नोटीस आली म्हणे केलं तर असा विषय तसा विषय. मग काय आता करू राहिले, तरी बी 2-4 दिवस राहिले ते थंड, पुन्हा भिडले काही, पण मग फाटू राहिले, नको बाबा कायला काय झालं तर. तुम्हाला इंस्टाग्रामवरून युट्यूबवर जायचं ते उद्देश? युट्यूबवर जायचं आहे, पण मग काय ना, आपल्याकडे टेक्निकल नॉलेज नाही ना. टेक्निकल नॉलेजमुळे माणूस अडून पडतो जरसा. मग आता तुम्हाला एक कलाकार म्हणून पुढे जायला आवडेल, एक कला क्षेत्रामध्ये, किंवा मग असं इंस्टाग्राम थ्रू? नाही, मला कलाकार थ्रू, मी इंस्टाग्राम मानतच नाही काही बऱ्यापैकी, ते एक आहे. पण मग तुम्हाला इंस्टाग्रामवर थ्रू खूप प्रेम भेटलं? हा, प्रेम भेटलंय, खूप विश्वास भेटलाय, ते आहे ना. हा, नाही, मी तेही जपतो, पण ते इंस्टाग्राम काय ना, एका बाजूला आहे. एक कलाकार म्हणून, एक जिकडं कलाकाराला कुठल्या वेळेनं बघितलं जातं कलाकाराच्या ठिकाणी, तर ती गोष्ट वेगळी असते. तर तिथं ती प्रॉपर आपल्याला जिथल्या तिथं वेगळं, म्हणजे जिथल्या तिथं जे ते द्यावं लागतं. इंस्टाग्रामचं द्यावं लागतं, आणि कुठल्या परफॉर्मन्स करतोय आपण लाईव्ह, तर तिथं वेगळं द्यावं लागतं. कलाकार म्हणून तुमचं दिनचर्या काय असतो? कलाकार म्हणून दिनचर्या काहीच नाही, उठायचं, थोडस फ्रेश ब्रेश व्हायचं, आंघोळ केली की निघले इकडे व्हिडिओ काढायसाठी. मग 2-4 पोरं गोळा करणं, अरे भाऊ कुठे यान, मग आपल्याला असा व्हिडिओ करायचा होता, मग त्याचे काही, मग आपले काही. व्हिडिओ झाला का मग दर्शक मनाला शांती वाटते, मग भाऊ यार एवढं एडिट करून, मग दे तेवढं एडिट करून, बस एवढं एडिट करून दे, मग झालं का मग मोकळे. तुम्हाला असं वाटतंय का की टेक्निकल मुळे तुम्ही कमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जात आहेत, किंवा तसं काही नाही, तुम्हाला टीम आहे किंवा सपोर्ट करतात तेवढे तुम्हाला? नाही, सपोर्ट तर करताच, पण कमी पोहोचला जातो. मी आता त्या गोष्टीचा विचारच करत नाही, एक सवय लागली याची, पोस्ट करून द्यायची. आता मग याच्यामुळे तुमचं कला क्षेत्राकडे दुर्लक्ष होतं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मी ते जपतो बाबा अगोदर, सगळ्यात पहिले ते जपतो मी. आता
हे नाटकं वगैरे या गोष्टी मला करावं लागतं. मी याला इथं मला वेळ नाही देणं झाला तरी पण मी कव्हर करून घेतो. हे काय चालता बोलता कंटेंट मारून टाकतो मी एखादा, पण मग इकडे मला प्रॅक्टिस करावंच लागते. प्रॅक्टिससाठी मला वेळ काढावाच लागतो, प्रॅक्टिस करावंच लागते. किंवा विचार करणं, लिखाण करणं, वाचणं, बसणं. काय प्रोसेस असते, काय दिनचर्या असते त्याच्यामध्ये तिकडे गेल्यानंतर तुमचं? तिकडे गेल्यानंतर तिकडे रात्री म्हणजे प्रॅक्टिस नाटकाची. आता प्रॅक्टिसचा टायमिंग असतो, ग्रुप असतो आमचा, ग्रुपवर मेसेज येतो, हा यो टायमिंग प्रॅक्टिस टायमिंग आपला, या हॉलवर आहे त्या हॉलवर आहे. त्याच्यात आमची लपडी, आज माझा हॉल रिकामणी, इकडं तिकडं प्रॅक्टिस करायची, इकडं करायची, ते एक असतं. त्यानंतर मग थोडंफार जर कधी नाही झालं मग घरी आपलं गच्चीवर जायचं अंधार पडल्यावर. जसं कानात हेडफोन टाकले का काहीतरी ऐकायचं, जर चक्रा मारता मारता मग काहीतरी सुचलं का त्यावर अगोदर करून बघायचं आपण आपल्यातच. मग प्रॅक्टिस थोडीफार तशी होती. मग मोकळं काय, मग नाही तर काहीतरी मग लिखाणाकडे लक्ष द्यायचं, काही ना काही लिखाण चालूच असतं समजा. अच्छा. हा, तुमच्या कविता सोडून आणि एक कलाकार कंटेंट क्रिएटर सोडून काय कला आहे आणखी तुमच्यामध्ये? कला माहित आता काय सांगू. आता तसं तुम्ही सांगितलं गाणं पण खूप सुंदर असं प्रेक्षकांनी बघितलंय, खूप सुंदर गाणं. नाही, मला गायन आवडतं. मला कला क्षेत्राच्या कुठल्याही गोष्टी आवडते. मला वादन आवडतं, मला गायन आवडतं, मला नृत्य आवडतं, मला अभिनय आवडतो. या सगळ्या गोष्टी आवडतं मला. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असं कोण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की यांनी नाटकामध्ये यावं? सगळ्याला सांगेन मी नाटकामध्ये यावं आणि शिकावं, कारण की तीच गोष्ट तुम्हाला शिकवती, घडवती. आणि काय ना म्हणजे त्याला इंस्टाग्रामचं पब्लिक फॅन बेस भेटला, थोडं असं भेटलं तसं भेटलं तर आता ते कधी कधी वाटतं त्याच्यात, अरे भाई आपण येतं काही विषय नाही, त्याचा नाही सगळे बाकीचे, पण ह्याही गोष्टी असत्या भाऊ, त्याच्या मागे मेहनत असती, त्याच्या मागे त्या गोष्टींची रापणं असतं थोडंफार नाही का, प्रॅक्टिस असती, काहीतरी गोष्टी असत्या, काहीतरी वाचन असतं, काहीतरी बघणं असतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. काय क्रिएटरला थोडं फॅन बेस झाला की थोडासा एक इगो कंटेंट येऊन जातो त्यांच्यामध्ये, सेलिब्रिटी टाईप फिलिंग. हा, मग ते मला पाहायला भेटतं त्यांच्यात. मला कधीच हे वाटत नाही मायाची कटकट म्हणलं यार आपण आता तसं पाहायला गेलं तर बरं मायाला यायच्यापेक्षा फॉलोअर्स आपल्याकडे आहे, पण मला कधी असं वाटत नाही यार मायाला मी 2 जण घेऊन फिरावं किंवा मी असा चष्मा लावून असं वाकडं पाहावं तिकडं पाहावं असं जर नाक मुरडावं, मला कधीच येत नाही ते असं. म्हणजे डाऊन टू अर्थ तुम्हाला राहायला आवडतं की तुम्ही राहतातच ऑलरेडी? मला आता याचा डाऊन टू अर्थ म्हणजे जमिनीशी जोडलेले. जमिनीशी मग आता आपण आहे तसे आहे हो, डायरेक्ट मोकळा जागळा कार्यक्रम आहे आपण, जसे तसे आपल्याला बदलून राहता येत नाही. तुमच्या कंटेंटवरून कधी कोणाला राग आलाय? माझ्या कंटेंटवरून कोणाला राग, असा राग यासारखे कंटेंटच करीत नाही ना आपण. नाही समजा एखादा तुम्ही कॉमेडीच करायला जाताय, मग समोरच्याला कसं असतं त्याच्या मूडनुसार, समजा तो वेगळ्या स्थानात येईल, तुम्ही कॉमेडी घेऊन करतायत, असं काही झालंय का त्याला राग आला असं समजा? अरे एखादी चांगली गोष्ट मांडली ना आपण तर त्या गोष्टीचं काही ना काही लोकांच्या काड्या असत्या नाही का. आता मी आता शेतकरी आत्महत्याचं मांडलं होते, त्याला रिस्पॉन्स नाही आला, काहीतरी भलत्याच कमेंट थोडंफार. शेतकरी आत्महत्या लय मोठा विषय, लय मोठा मुद्दा आहे. अशा चांगले मुद्दा मांडले ना मी तर त्याला नाही, अशा एकदम छोट्या फालतू गोष्टी मला असा रिस्पॉन्स असतो. कधी कधी मलाच प्रश्न पडतो, मायला काय महिन्यात घेऊन फायदा इकडे, एवढं बसा, लिहा, स्क्रिप्ट रेडी करा, त्याचं पाठांतर करा, प्रॅक्टिस करा 10-15 वेळेस, आणि तरी पण याला रिस्पॉन्स नाही. इकडे एका झटक्यात आलं असं ऍक्सेंट मध्ये बोलून टाकलेलं ते मिलियनच्या बी पुढं, तर हे त्या गोष्टीचं वाईट तर असतंच थोडंफार, पण या चांगल्या गोष्टीला बघितलं जात नाही, इथं नाव ठेवलं जातं मला. पण मग तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कलाकारांना एक सपोर्ट म्हणू शकता किंवा गायडन्स म्हणू शकता कमी भेटतोय? आणि गायडन्स भरपूर ठिकाणी आहे, पण त्या गायडन्स साठी तुम्ही अगोदर तिथं गेले तर पाहिजे. गायडन्स कुठं भेटतोय या गोष्टी माहिती तर करून घ्या. गायडन्स काय आहे, आता आपण एखाद्याला गोष्ट सांगायला जावा, एखादा म्हणतं नाही का आपल्याला अरे बस रे, त्याच्यामुळे कधी कधी ना काही गोष्टी अशा असत्या, कोणी 2 शब्द चांगले सांगते ना तर ऐकण्याची तयारी ठेवावी माणसानं. कोणी कसाही का असा ना, कुठला शून्यातला शून्य असू दे, पण तो काहीतरी गोष्ट सांगतोय ना तर ऐकून घेण्याची तयारी असावी माणसाची. माझं मी तेवढं पहिल्यापासून ठेवलेलं, कोणी काही का असं ना ऐकून घेणं, कोणाला कधी नाव नाही ठेवणं. मेन म्हणलं तर भाई करतोय खरं. तुमच्या प्रेक्षकांपासून एखादी शिकलेली गोष्ट? प्रेक्षकांपासून शिकलेली गोष्ट, प्रेक्षकाकडून
प्रेक्षकाशी सोबत हिंडत नाही राव असे मित्रांनी. नाही का समजा अचानक तुम्ही बघितलं की अरे यार ही गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे, मीटअपला गेले असेल. नाही, प्रेक्षकाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आता काही काही प्रेक्षक काय असते नाही का, आपले ते ना आपण आपलं कुठं काय चुकी झाली किंवा कुठं काय आपण व्हिडिओत नाही का तर कमेंट बॉक्स मध्ये सांगता. तर ते एक शिकणं झालं ना, मग ते स्वतःला बदलवत असतो. त्यात सर्वात मोठी शिक कोणती घेतली तुम्ही, असं शिकलेत तुम्ही की तुम्हाला वाटतं की अरे ही आपलं इथं चुकलं होतं किंवा इथं हे आपण नव्हतं करायला पाहिजे पण आपण ते केलं. सगळ्यात मोठी शिकवण मी अशी घेतली आहे की माझं गाणं होतं बघा मी आत्ता टाकलेलं, कष्ट केले तर माझ्या अभिमाने, खूप व्हायरल गेलं. तर विषय असा झाला की सगळ्या जणांनी चांगल्या कमेंट केल्या, पण विषय असा झाला की ते माझ्या अगोदरच कोणीतरी गाणं घेतलं आणि पोस्ट पण करून टाकलंय युट्यूबला. युट्यूबला पोस्ट पण करून टाकलंय ते, ऑरेंज म्युझिकनं टाकलंय ते. मी त्यांना फोन करू बेजार भाऊ ते डिलीट करून टाका, मला माझं गाणं पोस्ट करायचंय, नाहीतर मी तुमची स्टोरी टाकीन, असं व्हिडिओ टाकन, बाईक टाकन. ते म्हणतो काय करायचं कर, तुला काय झाटायचं झट, आमची कंपनी आम्ही पाहून घेऊ, सारखी 10 येते असं तसं द्यायच्या गप्पा राहत्या. पण आता काय, तर प्रेक्षकांनी हे शिकवलं बाबा की भाई ह्या गोष्टी फोडू नको, काढू नको, तुझ्याकडे आहे गोष्टी तर ह्या गोष्टी अगोदर प्रॉपर हे दुसरं कोणतरी दुरुपयोग करताय. भाई यार हे चुकीचं आहे यार, भाई मला लय मोठ्या कमेंट येतात, पर्सनल मेसेज येतात, यार भाई ही गोष्ट अशी झाली यार भाऊ, आम्हाला तुझ्याकडून अपेक्षित होतं, हे कोण करताय असं. तुम्ही इंस्टाग्रामवर टाकलं, तुम्ही डायरेक्ट युट्यूबवर टाकून त्यांचं क्रेडिट लावून त्यांचं क्रेडिट लावून नंतर टाकलं माझं क्रेडिट गोस टू बाय अजय देहाडे रील स्टार. अरे पण ते फायद्याचं नाही काही. माझं त्याला तरी मी फोन करून सांगितलं होतं बाबा तुम्ही जे करताय तेवढं ते माझ्या लाईनी काढून टाका, तुम्ही तुमचं लिखाण लिहा आणि पोस्ट करा, माझं नका घेऊ, लागलं चाल घेऊन टाका बाबा, पण असं नका करू. त्यांनी तसंच केलं. त्यावर काही लिगल ऍक्शन घेता येईल? लिगल ऍक्शन तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे पाहिजे, त्याचा डाटा पाहिजे तुमच्याकडे. आता माझ्याकडे डाटा तर आहे, ते देवाणघेवाणचा रेकॉर्डिंग स्टुडिओचा जुना एकदम त्यांच्या अगोदर पहिल्यापासून पण रजिस्ट्रेशन वगैरे पाहिजे. तर रजिस्ट्रेशन वगैरे पण माझं तेवढं एक राहून गेलं. आता नंतर कळालं नाही असा विषय असतो, रजिस्ट्रेशन वगैरे पाहिजे. टेक्निकल नॉलेज कमी पडलं असं म्हणता येईल? नाही, टेक्निकल नॉलेजचं नाही आहे त्याच्यात. एक टेक्निकलच म्हणता येईल किंवा काही ते रजिस्ट्रेशन वगैरे करून ठेवावं लागतं. मग यातून एक गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे कलाकारांना तुमच्याशी जास्त तुमची काळजी, तुमच्या कलाची काळजी की बाबा माझ्यासाठी लय 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 प्रेम भेटतं राव, मला लय प्रेमापासून प्रेम भेटतं. लय साध्यातला साधा माणूस राहू द्या, भाऊ दादा भाऊ, अरे लय ती लय गोड गोष्ट. जास्त वाईट मला तर वाटतं त्यांनाच वाटलं असेल की यार हे नव्हतं मला पाहिजे. लय लय मला लय फोन आलेले सध्या, मला मेसेज कॉल त्या गोष्टी जे चालू आहे बऱ्यापैकी. असं कसं काय झालं भाऊ, तसं कसं काय झालं भाऊ, तुम्ही काऊन दिलं? अरे भाऊ मी नाही दिलं, त्यांनी घेतलं, स्वट्टे धंदे केले, आता आपण काय करू? तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना मला वाटतं सांगायला पाहिजे की असं गोष्ट झाली, तुमच्या प्रेक्षकांना नक्की सपोर्ट. मी आणखीन टाकलं नाही, मी काय करतो भाई, तू करतोय तू कर, मी कधीच असं पाय वडल्यासारखं करत नाही. केलं त्यानं केलं, पण मग आता ते मला भोगावं लागू राहिलं ना, मी त्याला गंज प्रेमानं गोडीनं सांगू राहिला, त्यानं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मला काहीतरी करावंच लागेल त्या गोष्टीचं. आता लेटर वगैरे देईन सीपी ऑफिसला, तसं दिलंय. लवकरच झालं पाहिजे, तुमच्या नावावर झालं पाहिजे. आणि अख्खं गाणं एवढं छान झालंय ना, ते खूप छान आहे. आता ते ऐकायला भेटेल ना आपल्याला लवकरात लवकर. नक्की येणं जर कधी केलं ना डिलीट, नाहीतर काय होऊन जाईल ते माझं त्या गाण्याच्या लाईनी जशाच तशा असल्यामुळे ते त्याला अख्खं क्रेडिट चालल्या जाईल. आणि प्रत्येक जण तू क्रेडिट नाही बघणार ना जाऊन बाबा दिलंय, गाणं तेवढं ते अनुभवाला भेटतंय, ती मोठी गोष्ट झाली त्यांच्यासाठी. महिना जाईन ना वाया, तेच ना, असा विषय. तसं नाही व्हायला पाहिजे, प्रार्थना आमची अशी असेल. ठीक आहे. त्यानंतर आपला असं तुमचा प्रश्न असं की तुमचे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता फेवरेट कंटेंट क्रिएटर आहे? फेवरेट कंटेंट क्रिएटर नको बाबा, एखाद्याचं नाव घ्यायला नाही, साऱ्या गावाला राग येतो मग. ते ना काही विचारू, ते पर्सनल. ठीक आहे. आता नाही, कारण की सगळे जवळचे मित्र आहे, सगळे गोड पोर आहे. मी कधीच कोणाला असं, मला प्रत्येक जण चांगलाच बोलतो, आजी भाऊ असं, आजी भाऊ तसं, नाही का, म्हणजे असं एक असं हे करून बोलते, अप्रिशिएट करून असं थोडस भाऊ असं जर ज्याला त्याला इज्जत देतो, इज्जत घ्या, इज्जत द्या, खतम विषय. अरुण सोबतचं काम करणं कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. आता नाही ना माझ्याकडे ऑप्शन, म्हणजे एक मित्र आहे ते आपला, आता मित्रच आहे बऱ्यापैकी छान. तो मग व्हिडिओ एडिट वगैरे करून देणं, मला टेक्निकल गोष्टीचं नॉलेज
ते देत नाही मला, म्हणजे देतो पण मी असं ताव्यावर ठेवतो ते. पण तोच माझ्या सगळ्या गोष्टी हँडल करतो मेन म्हणलं तर. तो एक आणि तुषारगिरी एक. हा त्यांच्या सपोर्ट नुसार काय त्यांच्याकडून काय शिकावं असं वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडून एडिटिंग शिकावं वाटते मला, कारण मी एडिटिंग शिकलो त्याचं तोंड मी पाहणार नाही मी. ते मला काही शिकवित नाही एडिटिंग. अरे बापरे. असं नाही मित्र म्हणून पाहतो मी, त्याला प्रत्येकाला हे करतो. पण जर या गोष्टीत तर भाई एक गोष्ट बाळगायला पाहिजे राव इमानदारीनं, की नाही भाऊ एक तुमच्याकडं जर थोडंफार अभ्यासिक ज्ञान पण असणं गरजेचं आहे. ते लय महत्वाचं लय कामाचं असतं. आता काय आहे ना, माझ्याकडं मला लहानपणापासून याची सवय होती, गणपतीमध्ये नाचणं स्टेजवर इकडे तिकडे हे ते, तर तेच माझ्या वाट्याला आलं, तेच गोष्ट मला देत राहते. पण मी अभ्यासात इकडे जर सखी होतो मी, त्या गोष्टीमुळे मला इकडे हे कळत नाही ना, कुठलं काय काय सिक्वेन्स काय टेक्निकल गोष्टीत अडतो ना मी. हेच होतं कलाकारांसोबत, कारण की कलाकार पूर्ण 100% कलेला द्यायला बघतो, पण मग बाकी ज्या गोष्टी असतात त्या त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करतो. हा नाही खूप वेळा झालंय. नाही ते माग काय, तुम्हाला पुढे जायचं असं ना तुम्ही कशी बी जाते, खेचा बिचायला काहीच राहत नाही. जास्त तुम्ही पण सांगितलं की तुम्ही किती ट्राय करताय. हा नाही, अडचणी तुम्ही धरून ठेवल्या तर अडचणी. आता अडचणी मी धरून ठेवत नाही, हे यायच्या भरोशावर ओके आपल्यासोबत आहे ना. आता तुम्ही जसं एकदम दिलखुलास राहतात, मोकळेपणाने आनंदात राहतात, तसं तुम्ही कंटिन्युअस राहतात की किंवा जेव्हा तुमचा सगळ्यात सॅडेस्ट फेज असतो, तुम्ही उदास आहेत किंवा कुठला राग आलाय, शांत आहे, तेव्हा कसं डील करतात तुम्ही स्वतःची? डील का तेच म्हणलं, संध्याकाळी गच्चीवर जायचं, कानात हेडफोन टाकायचे, चक्रा मारायच्या, जर बरं वाटतं काहीतरी ऐकायच्या, कविता ऐकायच्या. मला कवितेचा लय नाद आहे, लय ऐकतो मी कविता. मग परत साहित्यिकांचे भाषण, त्यांच्या पॉडकास्ट वगैरे असते झालेली, बरोबर, ते ऐकणं. मग त्यात मन लिंक लागून गेले का जर मग बरं वाटतं. तर विषय असा आहे की आम्ही हॉस्टेलला राहतो, समाज कल्याणच्या हॉस्टेलला आहे. तर मित्राने ना मला असं टोमणं म्हणून मारलं होतं नाही का, असं बाबा आपल्याला एवढी मोठी देणगी आहे बाबासाहेबांची नाही का, कास्टमधून येतो म्हणून नाही का, आम्हाला समाज कल्याणचं हॉस्टेल आहे तिथंच. म्हणजे मुंबईमध्ये राहणं खाणं एका वेळेचं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. तर आमचं तिथं भागलं जातं ना, तर त्यामुळे मला त्यानं असं टोमणं म्हणून मारलं होतं नाही का, कष्ट केले तर माझ्या भीमानं जाती जाती तर वाटू नका रे. आणि मग आणि मग आणि पुढच्या 2 लाईनी मग मी केल्या होत्या नाही का, असं संविधान दिले भारताला जाण त्याची तुम्हाला उद्या रे. मग हे असं केलं होतं आम्ही एकमेकांना असे नाही का, असे म्हणजे त्यानं कच्चमच्च कच्चमच्च मध्ये असं केलं होतं ते. मग नंतर त्याला एकदम शार्पली लिहिलं प्रॉपर. हे अगोदर तुटकं मुटकं होतं, मग नंतर मी त्याला शार्पली लिहिलं एकदम बीट मध्ये बसन असं. आता हे म्युझिकचं असल्यामुळं म्युझिकचं असल्यामुळं मला माहिती आहे ना. तर मग आता ती चाल म्हणजे चाल खूप छान सुचली ती चालीत, मग ते शब्द मिक्स केले आम्ही असे टाकले. हा म्हणून मग पुढचं गाणं तर मीच लिहिलं अख्खं, मग पूर्ण त्याच्यामागची ही स्टोरी समजा या गाण्याची. आणि तुम्ही जेव्हा हे कंटेंट लिहिता तेव्हा समजा बाकी जे क्रिएटर सोबत काम करतात त्यांच्यासोबत तुम्ही स्क्रिप्ट वगैरे त्यांना द्यावं लागते आधी, की तुम्ही डायरेक्टली त्यांना परत सांगता असं तर नाही? डायरेक्ट कधी कधी मी डायरेक्ट सांगतो, किंवा मग कधी ज्या स्क्रिप्ट असते ना, तर जी मी प्रॉपर स्क्रिप्ट केलेली तर त्यामध्ये मी कोणालाच इन्व्हॉल्व करत नाही, ती मी स्वतः करतो प्ले. मग ती लेडीज बाप किंवा त्यामध्ये काय काय लागेल ते मी स्वतःच करतो, त्यात नाही घेत बऱ्यापैकी. कधी कधी कोणाला कधी कधी घेतो, आणि जे कधी कधी मग असे डायरेक्ट पंच देतो. आता समजा काही सुचत नाही यार हे करू ते करू, म्हणजे एखादा छोटं पण असं काहीतरी भेटलं ना तर त्याला लगेच वाढवणं बनवणं आपल्या पद्धतीने, त्यातून पंच काढणं, पैदा करणं डायरेक्ट पंच असं. तो एक बीटीएस बघितला होता आम्ही, ढोश्याचा तव्यात समोरचा काय बोल राहिला तो एक शब्द प्रयोग केला होता त्यांनी, त्याचं बीटीएस बघितलं. त्याच्यामध्ये तुम्ही सांगतात त्याला की आता दम्माने बोल, झाल्यावर बोल, म्हणजे हे तुम्ही तिथं जागेवर करेक्शन करणार. जागेवर पण मग ते आता होतच ना, थोडंफार मागं पुढं सांगावं लागतच ना. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर शूट करत असतात तेव्हा क्राऊड कंट्रोल कसं करतात तुम्ही? सांगता नॉर्मल गोष्ट तुम्हाला बघितल्यानंतर थांबताच मग काही नाही, लगेच फोटो काढायचा तिथल्या तिथंच. हा भाऊ थँक्यू धन्यवाद, आम्ही थोडंसं शूट करतो. मग ती बाजूला थांबून घेते, नाही तर मग कोणी थांबतं कोणी चाललं जातं, तेवढं आहे. किंवा जास्त जिथं क्राऊड असतो तिथं बऱ्यापैकी करायला जमत नाही, कारण की मग आमचा व्हिडिओ राहतो बाजूला आणि तेच चालतं एकीकडे. त्याच्यामुळे आम्ही अगोदरच सायलेंट भाग बघून घेतो, सायलेंट कुठे इथं शूट करायचं.
तिथं कसं तुम्हाला लागूच होत नाही, तुम्ही जिथं असेल तिथं क्राऊड होणारच. हा ते होतं थोडंफार, पण मग तेच ना थोडंफार थांबून घेते ना. असं कधी झालं का कोणी बघणाऱ्याला किंवा प्रेक्षकांना राग आला तुमच्याकडून, फोटो नाही दिला किंवा तुम्ही वेळ नाही दिला असं? नाही असं कधी झालं नाही, पण मग आता एखाद्या वेळेस आतल्यात होत बी असन, कारण की आपण इकडे शूटमध्ये असतो, यार कवाचं यार येण लावलं, कवाचं थांबवलंय ना, आता होत बी असन. आता ज्याचे त्याचे विचार, आता आपण लोकांच्या मनातून थोडी सांगू शकतो, पण होतं ना एखाद्या वेळेस होत बी असन. हा तुमचं नसेल लक्ष. हा नाही, पण मी बऱ्यापैकी मी लक्ष देण्याचा देतोच बाबा. हा मी इंस्टावर मला मेसेज येते, साधी कोण रील बी पाठवलं तर मी ती पाहतो. काही नाही, एक ना एक मेसेज मी पाहतो, म्हणजे पाहतोच. अरे वा. आणि एकाला रिप्लाय करतो, म्हणजे करतोच. हा तुम्ही स्वतः करतो? हा रिप्लाय का करतो बऱ्यापैकी. जेव्हा एखादं प्रमोशन टाकलं मी बिटिंगचं नाही का, तर डीएम मध्ये टाकलेलं अगोदर मला मेसेज करा पर्सनल, मग मी सांगा तेव्हा मग जेवढे मेसेज येतील तेवढ्याला प्रत्येकाला एकाला रिप्लाय करतो. मग मी प्रत्येकाला सांगतो. हा प्रत्येकाला पर्सनल जाऊन. बाकी जे क्रिएटर प्रमोशन सुरू करतात त्यांच्यासाठी काय संदेश असेल तुम्हाला? काय माहिती, आता ज्याचं त्याचं भाग जसा तसा. आपण एक आपलं याला भोळा बाबडापणा म्हणावं का काय, जर जपावं लागतं बाबा त्याला. आपलं आपण माणसातलेच माणसं आहे भाऊ, त्याच्यामुळे आपल्याला माणसं धरून चाल नाही, बाकीच्या वाणी नाही ना आपलं. तुमच्या कला क्षेत्रामधली अशी एखादी तुमची सवय सांगा जी तुम्हाला फार आवडते, आणि एक अशी पण सवय सांगा जी तुम्हाला बिलकुल आवडत नाही पण ती तुम्ही बदलू नाही शकत. नाही ना आवडणारी सवय बदलू नाही शकत, बदलावर तर लागणच. काय ना, स्क्रिप्ट दिल्यानंतर आहे ना, नाटकाची स्क्रिप्ट मी वाचतच नाही राव. मी डायलॉग सांगायला लावतो, समोरच्या हातात देतो कधी, आणि ते डायलॉग समजून घेतो, मग तसंच करतो. ते वाचायचं बी जीवार येतं मला. असं म्हणजे वाचायचं जीवार नाही म्हणा, चुकीचं होऊन जाईल, पण ते तेवढं बदलावं लागेल मला. आणि चांगली सवय पण तिची म्हणा, चांगली एक बघायला गेलं तर, की बाबा बिगर न पाहता ते लक्षात ठेवणं बी गरजेचं आहे ना. तुमचा म्हणजे कसा फरक पडतो तुम्हाला? जर तुम्ही वाचलं तर तुमचं लवकर लक्षात राहतं, की सांगितल्यानंतर लवकर? नाही, मी सांगितल्यानंतर मला लक्षात राहतं बऱ्यापैकी. तो मुद्दा काय सांगतोय, ह्या गोष्टीला ह्या असं सांगतोय का, मग त्या गोष्टीला अनुसरून धरून मग आपल्या पद्धतीनं आपल्या वेळेनं ते वाक्य बोलायचं. हा समजा एखाद्या स्क्रिप्ट मध्ये एखादा शब्द खालीवर होईल पण वाक्य तेच राहील, त्याचा अर्थ आपल्या वेनं बोलायचं का. हा आपल्या पद्धतीनं. म्हणजे इन शॉर्ट एखाद्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला समजा एखादा स्क्रिप्ट दिलेला असेल, आता एखाद्या 2-3 पेजेस नाही, एखादी वेळेस पॅच असतो ना, पॅच पाठच करावं लागतो तुम्हाला झकमार. एक 2-2, 3-3 लाईनचे वाक्य होऊन जाते पाठ. असा पॅच मग पाठांतर करताना किती वेळ जातो तुम्हाला ते, किंवा तुम्हाला किती साधारणतः वेळ लागतो? मला टाइमच लागतो, अर्धा घंटा 1 घंटा, पण पॅच मोठा असल्यावर. मग समजा जेव्हा तुम्ही मल्टिपल रोल्स करता, म्हणजे 4 लोक आहेत तुम्ही एका नाटकामध्ये समजा, त्याच्यामध्ये तुमचा डायलॉग झाल्यानंतर बाकी तिघांचे, त्याच्यानंतर पुन्हा तुमचा आहे, त्याच्यानंतर पुन्हा बाकी तिघांचे, त्याच्यामध्ये तुम्ही एक पाठ करता की समोरासमोर राहून ती रिहर्सल करता? समोरासमोर राहून रिहर्सल करतो ना आम्ही. अगोदर स्क्रिप्ट डिस्कशन होतं. स्क्रिप्ट डिस्कशन मध्ये नंतर झाल्यानंतर मग ज्याचे त्याचे डायलॉग जो घेतो, मग तिथून एक लक्षात ठेवणं झालं, मग पुन्हा मग पुन्हा उभं राहून जागा सेट करत ते डायलॉग डिलिव्हरी करणं, मग आणखीन प्रॉपर प्रॅक्टिस करणं, रन थ्रू करणं, मग आणखीन एक रन थ्रू, मग असं पॉलिश होतो चालतं समजा. मग स्क्रिप्टची बी गरज पडत नाही पाठ करायला. आपण जे टीव्हीवर बघतो सेम तसंच पूर्ण सेटअप असतो, की तुमच्या बॅक ऑफ द फ्रंट कॅमेरा वगैरे काही वेगळे अँगल असतात? तिथे नाही, वेगळे रूल्स असतात की बाबा इथे उभं राहूनच करावं लागतं किंवा तसं काही? कशाचं शूटचं सांगू राहिलं? हा नाही बाबा, शूटला अँगल बिंगल लागते. आता मला ते कळत नाही, हे पोरच लावते, ते आरून बघतो, नाही ह्या अँगलनं त्या अँगलनं हे असं तसं. मी फक्त स्क्रिप्ट घेऊन येतो, माझा कंटेंट असा आहे, मग ते त्या कंटेंटवर सांगतो, अरे नाही हे अँगल लागेल, ते अँगल लागेल, मी असं समोर ते त्याला कळतं बऱ्यापैकी, कारण ते एडिट करते, ते म्हणते बा एडिटला आमचा हे होतो, तू नको, मग ते त्याच्या हिशोबाने चालावं लागतं कंटेंट झालं. आणि बाकी जेव्हा तुम्ही मोठ्या पडद्यावर करतात काम, जेव्हा तुम्ही नाटक करताय, त्याच्यामध्ये कसं असतं? त्यावर डिरेक्शन करणारा असतो, ते ठरवून देतो कुठून काय कसं काय जायचं यायचं, कुठपर्यंत आपली सीमा, कुठपर्यंत जायचं, कुठल्या वाक्याला जायचंय, कुठल्या वाक्याला बसायचंय, कुठल्या वाक्याला उठायचंय, कुठल्या वाक्याला कुठून कुठं जायचंय. वाक्यासोबत ती ऍक्शन पण तेवढीच महत्वाची असते का? हा,
जर त्या वाक्य घेताना तुम्हाला जर ती ऍक्शन नाही करता आली किंवा तुम्ही नाही करू मग ते असं आहे ना, चपाती भाजी एका बाजूला आहे, चपाती घेतली आणि चपातीमध्ये भाजीच नाही आली, नुसती चपातीच खाल्ली, बेचाव झालं ना ते, असं होतं ते. अच्छा अच्छा अच्छा. मग एक समजा आपण जसं बघतो की पिक्चर मध्ये किंवा याच्यात नाटकांमध्ये, तर त्याच्यामध्ये आणि बाकी असं कंटेंट क्रिएटर मध्ये काय फरक जाणार तुम्हाला सर्वात मोठा? फरक तर आहे, बोले मोठा फरक आहे. कंटेंट क्रिएटर मध्ये आता कंटेंट क्रिएटरचा विषय असा आहे की बाबा त्यांना कोणी स्क्रिप्ट देत नाही, ते पंच हे करता, बनवता स्वतः घडून आणता, ते स्वतः सीन क्रिएट करता, नाही का. आता ते व्हॉट्सअप जोक वेगळे करणारे तर हे कंटेंट क्रिएटर वेगळे, कंटेंट क्रिएटरच म्हणावं त्याला, तर हे एक वेगळे. तर आपला प्रश्न काय होता? आपला प्रश्न असा होता की समजा बाकी जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट करतात कलाकार मोठ्या पडद्यावरती, तो स्क्रिप्ट आणि या स्क्रिप्ट मध्ये काय अंतर जाणवतं सर्वात मोठं तुम्हाला कंटेंट क्रिएटर मध्ये, आणि जेव्हा मोठ्या पडद्यावर तुम्ही स्क्रिप्ट वाईज करताय त्याच्यामध्ये? त्यावर मेहनत घ्यावं लागते. मोठ्या स्टेजवर उतरल्यावर त्याच्या मागची मेहनत असते खूप, 1-2 महिन्याची, 3 महिन्याची, ते त्यात घासत आलेले गेल्याची, नाही का. तर ती एक मेहनत असते. आणि हे काय, हे जागेवर तुम्ही नाही जमलं वाक्य तर दुसरं वाक्य देता येतं, नाही तेवढं बी वाक्य जमत असेल तर एका शब्दाचं बी वाक्य देता येतं. तर ते याच्यात फरक आहे खूप मोठा. पण तुम्हाला असं वाटतंय का की त्याच्यामध्ये समजा एखादा जो खरा कलाकार आहे क्षेत्रातला, त्याचे फॉलोअर्स कमी आहेत, लय कलाकार आहे असे, लय भारी भारी नावाजलेले कलाकार आहे जे की या गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही, इंस्टाग्राम वगैरे किंवा हे इकडे सोशल मीडियाकडे जास्त, पण खूप पोटेन्शियल ते, म्हणजे खूप मोठी ताकद मोठ्या पडद्यावर येतात डायरेक्टली असं. ते पडद्यावर येते, पण ते काय तेच असतं मी म्हणा, पडद्यावरचे काम करून आलेले आपल्या सिटीत, पण मग ते आहे तिथं ते व्हॅल्यू नाही भेटत त्यांना, असं वाटतं तुम्हाला? ते व्हॅल्यू, तो जे अट्रॅक्शन भेटला पाहिजे तो नाही भेटत आहे. जे त्यांना जास्त फॉलोअर्स आहे त्यांना भेटून जातं, पण म्हणजे खरे कलाकार त्यांना भेटत नाही. तर मग आता कुठलाही कलाकार असो किंवा कोणी असो, प्रत्येकाला हे घासण्याचे स्वतःला, मग कशात का घासणं आहे ना. आता असं नाही की कुठलाच कलाकार, जो खरा कलाकार असतो ना, तो कधी असा हे बसत नाही, शांत बसत नाही, त्याचं काही ना काही चालू असतं. मग कोणी पथनाट्य करेल, कोणी नाटकच करेल, कोणी शाळेवर शिकवायला जाईल नाटकाचे प्रयोग वगैरे, असं स्किट वगैरे बसवणं वगैरे ते करेल. किंवा मग आता जसं माझं इंस्टाग्रामवर मी जोडल्या गेलो, तर कुठंतरी ते करत राहणं, म्हणजे वाहतं पाणी ठेवणं, एका ठिकाणी थांबलं म्हणजे नदीचं पाणी सरडं, ते वाहत राहणं. खूपच छान, खूपच छान. ते स्वतः बसूच देत नाही ते आपल्याला, ते आपलं एक ते श्वास आहे असं समजा, ते केलं नाही का. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असं वाटतं तुम्हाला की कलाकारांना तेवढा सपोर्ट नाही भेटला जात किंवा त्यांना तेवढी व्हॅल्यू नाही भेटला जात? कलाकाराला सपोर्ट भेटला जात नाही, व्हॅल्यू भेटला जात नाही. इथं विषय असा आहे की व्हॅल्यूच्या भरोश्यावर बसून होत नाही काही, कारण की आपली छोटी सिटी बऱ्यापैकी, मुंबई पुणे या बाबतीत बघायला गेलं तर बऱ्यापैकी काम मुंबई आणि पुणे यांच्याकडेच आहे. आपल्या इथं असं आहे की आपल्या इकडच्या लोकांना ना, गावावरून आले लोक, गावीचे लोक असं शुद्ध भाषेत मानले जातं आपल्याला, नाही का. अरे गावचा ना रे तू, अरे इकडे जाणार तू, अरे गावचा, म्हणजे गाव मानलं जातं आपल्याला डायरेक्ट. तर आपलं एक छोटंच आहे, नाही का. तर आपण छोट्या भागातून जातो, तर आपलं काम आपल्याला इथं करायचं असेल, इथं नाव करायचं असेल, तर आपल्याला आपलं स्वतःच काम करावं लागेल, स्वतःच नाव स्वतः अगोदर ग्रो करावं लागेल. किंवा तिकडे जाऊन करताय तर तुम्हाला तिकडे जाऊन का आहे ना, ओळखीतून किंवा काम करून घासणे, ठोकरा खाणंच खाणं आहे तुम्हाला, जिथं नाही तिथं. तुम्हाला असं वाटतंय का जेव्हा ऑडिशनला बोललं जातं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, तेव्हा तिथं समजा गाव बघून पण त्यांना जज केलं जातं? अरे मग केलं जातं. आता आम्हाला केलं जातं, आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये तर केलं जातं राव. अरे मराठवाड्याचे पोरं, अरे मराठवाड्याचे पोरं. पण आता आमचे 2-4 शिक्षक लोक आहेत, ते आम्हाला नाही देत टोमलं, पण मग जे तिथले प्रॉपरचे शिक्षक लोक आहे का, ते असे थोडेसे हे करते राव, अरे हे पोरं ते पोरं असं करते थोडंफार, कधी ते जाणवतं, पण असं हे नाही करू, तेच आपलं नमती कार्यक्रम कुठलाही शिक्षक असो. पण मग तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला एका शिक्षकाकडून तुम्हाला कमी शिकायला भेटतंय, बाकी जे प्रॉब्लेम नाही, शिक्षक कमी शिकवणार भेटत नाही. शिक्षक घेणारा पाहिजे फक्त प्रॉपर. कुठल्याही शिक्षकाला मित्र करून घेतला ना, बरोबर देतो. फक्त मुलाच असं म्हणता येईल.
नाही भेदभाव म्हणजे असं तुम्ही आता प्रश्न केला होता ना तसा काय आपल्याकडे असं होतं का? हा, तर मग ते होतं तिथं पार्शलिटी होती या गोष्टी. मुंबईच्या पोरांना प्राधान्य दिलं जातं एवढं आपल्याला प्राधान्य दिलं जातं असं म्हणता येतं. म्हणजे इन शॉर्ट असं त्याचा अर्थ होतं की पण मग त्याच्याकडे ती गोष्ट भेटत नाही. ऑथेंटिक जे ओरिजिनल आहे का ती भेटत नाही. ते ओरिजिनल आपल्याकडेच आहे. ते त्या गोष्टीचं नाटक करतील आणि त्या नाटकात प्रेझेंट करतील. पण जे आपल्याकडे ओरिजिनल ते आपल्याकडेच आहे बरोबर. ते आपण त्या गोष्टीचं नाटक नाही करत, आपल्याकडून बरोबर येत ते ओरिजिनल. पण मग त्या गोष्टीचं जर तुम्हाला इथून जेव्हा तुम्ही मुंबईला जातात तेव्हा तिथल्या कलाकारांमध्ये आणि आपल्या कलाकारांमध्ये काय डिफरन्स जाणवतो तुम्हाला? काय अंतर जाणवतं? हेच त्याला ते ऑथेंटिकनेस नाही का, ओरिजिनल लोककलेचं काही बाज तो प्रॉपर पकडणं, ती लगाम, ती त्या गोष्टीचं नाटक करता नाही का, नाटक करून स्वतः घेण्याचा प्रयत्न करता. पण एखादा जो खरा असतो त्याला नाटक करायची गरज राहत नाही. त्याचा शब्द ना म्हणजे ते उभा राहिला का त्याच्या तिथून कळतं त्याची सुरुवात. म्हणजे सपुताचे पाय पाळण्यात दिसले असा विषय. भाषांमध्ये अंतर असं कधी जाणवतं तिथे की तुमची भाषा शुद्ध नाही म्हणून तुम्हाला रिजेक्शन भेटलंय? नाही, कधी असं नाही. कलाकाराला आहे ना भाषेवरून आता कुठल्या कॅरेक्टरला तुमचं नॉर्मल भाषेचं हे लागतंय तर ते घेतलं जातं. पण कुठं तुम्ही 2 शब्द असं बोलायचं, समजा कुठं होतं ऑफिशियल ठिकाणी, समजा तुम्ही काम मागायला जाताय किंवा काम बघायला जाताय तर तिथं तुम्हाला लँग्वेजवरून जज केलं जातं. कलाक्षेत्रात नाही केलं जात बऱ्यापैकी. कलाक्षेत्रात तुम्ही जेवढे कॅज्युअल जेवढे ऑथेंटिक आहे तेवढे भारी बेस्ट. तुम्ही जसे तसे चालता तिथं, फक्त तुमच्याकडे असलं पाहिजे, कला असली पाहिजे. हा, कलाकारांमध्ये कोणते गुण असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कलाकारामध्ये गुण एक तेच साधना तपस्याच ती एक म्हणजे एक स्वार्थ हे नसावा, अपेक्षा नसावी त्या गोष्टीकडून. आणि करत राहणं, भाई ही गोष्ट आवड आहे, बस मला या गोष्टीला करायचंय, त्या गोष्टीकडून अपेक्षा नाही ठेवणं. आणि अपेक्षा न एक प्रश्न असा बी येतो, अपेक्षा नसेल ठेवत तर मग खावावं काय आणि जागावं काय, नाही का, ही गोष्ट येते. पण मग ते हाय एक आता कलेचं एक तर कलाकार तसाच असतो. कलाकार त्याची एक म्हणगत आहे बा, कलाकार भुकेलाच असतो, त्याच्या पाचीला पुजलेला आहे भुकेला पण. बरोबर. हा, त्याला त्याच्याशिवाय होत नाही. आणि कला करायची म्हणलं तर हे होतं थोडस. मग आता जे यंगस्टर आहेत ज्यांना कलाकार व्हायचे ते खूप लवकर खचल्या जातात, त्यांच्यासाठी तुमचं काय टिप्स असेल? बऱ्यापैकीच खचल्या जातात. आता त्यांच्यासाठी टिप एकच आहे भाई, स्वतःला बनवत राहणं, घासत राहणं, स्वतःला समजवत राहणं, सांगतही राहणं. करा, स्वतःचं काम स्वतःलाच क्रिएट करावं लागतं. लिहा, वाचा, काही ना काही करा. तुमच्याकडे माध्यम काही नाही, ज्याला करायचं ते करतो, त्याच्या पद्धतीने करतो, ते कसंही करतो आणि त्याला जे पाहिजे ते तिथपर्यंत जाण्याचे प्रयत्न ठेवतो. ते थोडं फार का ना अलीकडे असतो, पलीकडे असतो, नाही तो तिथं असतो, पण मग ते त्याच्याशी जोडूनच राहावं लागतं तुम्हाला. बरोबर. आणि एखादा कलाकार जर समजा त्याचं काम करत म्हणजे जसं प्रोफेशनल आणि त्याची कला त्याचं आवड आहे म्हणून तो एक बाय पॅशन ते करतोय, त्याने प्रोफेशनल आणि पॅशन असं दोन्ही कसं मॅनेज केलं पाहिजे? म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ अशी. प्रोफेशन आणि फॅशन ते आता ते काय ना आपोआप मॅनेज होतं. ते आवड असल्यामुळं आपल्याला आपल्या आवडीचं काम भेटते तर माणूस हसता खेळता करतं, उलट आणखीन छान करतं त्या गोष्टीला. तर ते आपोआप मॅनेज होतं. ते पण काही काही लोक कसं करतात की त्यांच्या प्रोफेशनमुळे ते काम सोडून होतात. जसं की एखाद्याला खूप 12 घंटे ड्युटी, त्या कलेला वेळ देणं होत नाही, त्यामुळे तो सोडून देतो, किंवा त्याच्या फॅमिली सपोर्ट करत नाही, किंवा सोसायटीमध्ये त्याला लाज थोडीशी वाटते, किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स येत आहे, त्यामुळे तो सोडून देतो. मग त्या लोकांसाठी काय टिप्स असेल? नाही, एक मेन सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, कलाकार कुठलाही असला ना तर तो कोणत्याच गोष्टीला जुमानत नाही, कोणत्याच गोष्टीला जमत नाही. ना त्याला लाज वाटते, ना त्याला घेणं देणं असतं कशाचं, ना कुठल्या गोष्टीची जबाबदारी कळते, ना काही कळते. मग काय आता तुम्हाला कामधंदे सोडून येते पण हेच करायचं. कलाकार हा असतो ओरिजिनल, सगळं सोडून देणारा, वाहून घेणारा. मग तुम्हाला जसं तुमच्या आईने सपोर्ट केला तसं भरपूर कलाकार आहेत त्यांच्या घरचे सपोर्ट नाही करत. हा, आता माझ्याही घरी कुठं सपोर्ट आहे मला, माझ्या घरचे उलट एवढं एक की माझ्या घरच्याला कळत नाही काय करू मी काय नाही. घरच्याला फक्त एक की भाऊ तू कामाला गुपचाप जाईन घरी आणून दे,
खतम विषय. नाही तर तू तिकडं काही झक मार, फक्त रिकामे काम करू नको, घरचे पैसे आणून द्यायचे, खतम तो विषय, तू काही कर. तुम्ही घराबाहेर किती वाजता पडता असं? मी 12 वाजता सकाळी. हा. घरी रिटर्न 10, 9:30, 10 असेच वाजता, समजा 11 कधी. डेली हाच रुटीन आहे तुमचा? हा, ते होतच थोडासा खेचाकाची होती. आता काय, मला मुकुंदवाडीवरून यावं लागतं, मग दिवसभर इकडे समजा अरुणच्या इथं जाणं, तिथं थोडं बसणं, मग डिस्कस करणं, मग त्याचे कंटेंट करणं, मग माझा करणं, आणखीन 2 जण असतील, आणखीन 2-4 जण आमचा ग्रुप असतो, मग प्रत्येकाचं एकाचं करणं, मग त्यानंतर एडिटिंगला बसणं, मग एडिटिंगला बसल्यानंतर पोस्टिंग वगैरे करायचं, मग पोस्टिंग नंतर थोडासा असा रिलॅक्स होतो माणूस, मग थोड्याफार गप्पा वगैरे करणं, मग घरी निघणं. नाही तर मग काही ना काही असतंच, मला इथं सोड, मला तिथं सोड, नाही तर मग असं थोडंफार फिरूनच जातो माणूस घरी, लवकरच घरी जाणंच होत नाही टाइम बी असला तर. असं तुम्ही एडिटिंगच्या वेळेत काय करता मग? एडिटिंगच्या वेळेत मी पाहतो ना काहीच एडिटिंग करतो, तरी मला समजत नाही, मग मी मोबाईल करतो. तेवढं ते एडिटिंग करतात, त्यांचं झालं की मग ते माय करता. हा, मग आम्ही एकमेकांच्या असं सपोर्ट करत. आता समजा मी त्याच्या व्हिडिओत जातो, ते माझ्या व्हिडिओत येतात, मग आम्ही एकमेकांची अशी देवाणघेवाण असते ना. हा. आणखी 5 वर्षांमध्ये काय स्वप्न आहे तुमचे? मोठी स्क्रीन. स्वप्न एकच आहे आपलं, मोठी स्क्रीन. 5 वर्षात की तुमचं असं ठरलेलं आहे की 2 वर्षात मी पोहोचेल, किंवा 5 वर्षात पोहोचेल, 6 वर्षात? आता पोहोचेल किती टायमिंग मध्ये हे नाही सांगता येणार मला पुढचं भविष्य, पण 5 वर्षात आपल्या प्रयत्नावर डिपेंड आहे. आता ते कसं जातो आपण, कसं नाही, पण तेवढं एक स्वप्न आपलं, मोठी स्क्रीन. तुम्हाला पहिली मालिका करायला आवडेल की डायरेक्ट चित्रपटच? आपल्याला काही करायला आवडेल, मालिका द्या, चित्रपट द्या, काय नाही, ती शेवटी म्हणजे माहिती आवड आहे, काही भेटलं तरी चालतं आपल्याला, फक्त तिथं ते ह्या गोष्टीशी जोडून राहणं. पण मग मोठ्या चित्रपटामध्ये असं होतं की तुम्हाला जो मेन हिरो असतो किंवा मेन व्हिलन असतो त्यांना मेन कॅरेक्टर दिलं जातं, पण तुमचा खरा टॅलेंट हा दाबला जातो आणि तुम्हाला तेच करावं लागतं जे त्यांनी सांगितलं. नाही, तुम्हाला आहे ना तुमच्या एका वाक्यातून पण आहे ना टॅलेंट बाहेर काढता येऊ शकतं. आता समोर दिग्दर्शकाने जर सांगितलं किंवा तुम्हाला एक सेन्सिटिव्ह वाक्य घ्यायचं, आता काय आहे ना, आता ही विषय काय होता, आपल्याला आहे ना आपलं काम जर कधी चांगलं असेल ना तर आपल्याला नेक्स्ट काम भेटतं, नाही का. आपण जर कधी तुम्ही कोणाकडे गेले ना, तुमचं जर कधी काम चांगलं असेल तर तुम्हाला दुसरं काम देतील लोक, बरोबर. तर तसं असतं. आता समजा तुम्हाला एका वाक्याचं काय ना काम दिलंय, पण तुम्ही ते छान केलंय, आता हे पब्लिकनं घेतलं, अरे एका वाक्यापुरतच होतं, हे केलं पब्लिकसाठी नाही, पण जो टिपणारा असतो, जो काम देणारा असतो, आता भरपूर जण असते काम करून घेणारे वगैरे, ते आपल्याला वेचत असतात, मग ती त्यांच्या ह्याच्यात दुसरं आणखीन काहीतरी देतात, ते आपण फुलवलं, तिसऱ्याच्यात आपण फुलवलं, असं हळूहळू येतच ना. पण मग चित्रपटात गेल्यानंतर पण असं काही नाही की तुम्ही पहिले 2-3 चित्रपट केले त्यानंतर हे तुम्हाला 5वा 6वा भेटेलच, कारण की ते ओळखीत असेल, तुम्ही म्हणता की ओळखीचा फरक पडतो थोडाफार. हा, ओळखीचा लय भयान फरक पडतो बाबा, ऑडिशन पासून फरक पडतो डायरेक्ट ओळखीचा. सगळ्यात महत्वाची इंडस्ट्रीमध्ये घुसायचं तर सगळ्यात पहिले ओळख बऱ्यापैकी, नाहीतर मग तुमची मेहनत तर आहेच, मेहनतीच्या जोरावर तर माणूस कुठेही वाचतं, खान वाचतं डायरेक्ट. फक्त मग एवढं आहे की त्याला टाइम लागतो थोडाफार, पेशन्स ठेवणं ते लय महत्वाची गोष्ट आहे कलाकारासाठी, पेशन्स ठेवणं. तुमची ओळख आहे का? नाही, आपली कुठंच काही ओळख असती तर मला तुमच्या पैसे बसलो असतो मी, गप्पा मारी, एवढा टाइम घाली तिकडेच नसतो का. अरे मोठ्यांसाठी समजा. आणि त्याच्यानंतर समजा ओळख, जसं तुम्ही म्हटलं की ओळख फार गरजेची आहे, पण मग आता प्रत्येकाची ओळख नसू शकते. तुम्हाला तुमच्या स्वतःचा कोणता इन्सिडेंट झालाय का की ओळख नाहीये, तुम्हाला जाणवलं यार इथे ओळख पाहिजे होती? लय ठिकाणी जाणवलं ना, जिथं ऑडिशनला जाईन तिथं जाणवलंच. जाणवतो म्हणजे कळतं लगेच? हा, जाणवतो, कारण की काय ना, आपण लाईनीत पुढे येतो, आपल्या मागचे पुढे जाते किंवा आपल्याला घेत नाही आतमध्ये. आपण पार लगी आपण 12 वाजेपासून गेलेलो असतो, तर रात्री त्यांचा टायमिंग असतो समजा 4-5 पर्यंत, तर त्या 4-5 वाजेपर्यंत पण आपला नंबर लागत नाही. त्यांच्याकडे शिकणारे थिएटरचे किंवा त्यांच्याकडे राहणारे कामावाले, कामाच्या लाग्यामधून पोरांना त्याला मध्ये घेत राहते, आपला नंबरच लागत नाही. कशी प्रोसिजर असते समजा ऑडिशनला जाण्यासाठी? ऑडिशनला जाण्यासाठी प्रोसिजर काही नसती. ऑडिशन कुठे ते पाहायचं, त्याची माहिती आपल्याला कुठून ना कुठून माहिती काढायची, व्हॉट्सअपवर येतं, कुठे येतं, पत्ता काढायचा, रिक्षा करायची, निघायचं तिथं गेल्यानंतर आपला पॅच स्क्रिप्ट जे असेल ते आपण त्याचं प्रॉपर प्रिपरेशन करून घेतलेलं पाहिजे अगोदरच. किती वेळ देतात तुम्हाला प्रिपरेशन साठी?
हा ते जर कधी त्यांची स्क्रिप्ट देत असेल तर मग तिथपर्यंत अगोदर जाणं तर गरजेचं आहे ना. अगोदर तुम्हाला तुमचं सादर करावं लागतं, तुमचा बेस्ट तुम्हाला करावा लागतो. तो आवडल्याच्या नंतर मग ते त्यांचं देतात. एखादी वेळेस कविता देता नाही तर मग पॅच देता. मग त्यासाठी आपल्याला टायमिंग देता समजा 10-20 मिनिटं जे द्यायचे ते नंतर बोलावता. 10-20 मिनिटं तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं पूर्ण. हा 10 मिनिटं 20 मिनिटं. तुम्हाला सपोज तुमचं जसं कॉमेडी जॉनर आहे त्याच्यामधून जर तुम्हाला एखादा सेन्सिटिव्ह वाक्य दिलं, आता एखाद्याला कॉमेडीच आवडते, कॉमेडीसाठीच बनलाय, जसं गौतम मोरे समजू शकतो आपण, तर तो कॉमेडीसाठीच बनलाय, त्याला कॉमेडी येते, पण त्याला ऑडिशनच्या वेळी जर सेन्सिटिव्ह वाक्य देण्यात त्याला सेन्सिटिव्ह स्क्रिप्ट देण्यात आलं त्यावेळेस त्याने काय करावं? सेन्सिटिव्ह कलाकार असतो ना तर तो कुठली गोष्ट निभावतो. आता तुम्ही मला कलाकाराच्या रूपातच पाहिलेलं आहे तर नाही का, असं ते हसवण्याच्या सॉरी कलाकाराच्या रूपात नाही, हे चुकीचं आहे माझं म्हणणं, ते नाही का एक हे हसण्याच्या रूपातच बघितलेलं आहे. पण एक सेन्सिटिव्ह मुद्दा पण मी मांडू शकतो, पण हे तुम्ही नाही बघितलेलं. आता आम्ही एकांकिकेमध्ये प्राईज मारलेले, आमचा शेतकरी आत्महत्येचा विषय असायचा, प्राईज आलंच पाहिजे आणि पूर्ण मार्मिक विषय. आता तिथं थोडी मी हसून रोडलो हा नाही नाही ना, तिथं ते वेगळं आहे प्रेझेंट करणं. तुमचं असं कोणी शिक्षक आहे का तुम्हाला वाटतंय खरंच त्यांनी सपोर्ट केला? एकच मला या गोष्टीतच आणणारे एकच शिक्षक आहे. या सगळ्या गोष्टीची सुरुवात नाही तर मी आता माझ्या इकडच्या पोरासारखा नालीत झोपेला असतो, नाही तर कुठेतरी त्या हॉस्पिटलला मी काम करायचो, तिथंच काम करत राहिलो असतो. मडे उचल, लोकांचे हे पूस, मळ साफ करायचा, डायपर काढायचे वगैरे ह्या गोष्टी केलेल्या. मी हॉस्पिटलला होतो कामाला. सर्वात पहिलं काम ते होतं? हा, मी कामालाच लागलो. कामाची आवड आई होती तिथं हॉस्पिटलला एका ठिकाणी, मग आई सोबत आईनं नेलं होतं हॉस्पिटलला कामाला. 10वी झाल्याच्या नंतर 10वी-12वी त्या अगोदर केटरिंगचे काम केलेले, म्हणजे जिथं जे वाटेल ते काम केलेलं मी, हाताला पडन ते. पहिलं काम कोणतं केलं? केटरिंगचं काम. पहिलं काम ते? हा, खारकाटं भरायचं काम मला आणखी न ध्यानात येतं. खारकाटं भरलं मी तिथं आणि मी एका ठिकाणी भांडणं केले होते. तर मी जे पैसे आले होते का त्या पैशानं कपडे घेतले होते स्वतःला. तर आई कपडे घ्यायची तेव्हा आपण कशी बी वापरायचो, उलट डॅमेज म्हणून पॅन्टी फाडणं, पोरायला पाहून काहीतरी पितर चाळी करणं. पण जेव्हा मी स्वतःच्या पैशाने कपडे घेतले होते ना तर तेव्हा माझे भांडणं झाले होते. तर माझं डोकं फुटलं होतं. तर डोकं फुटल्याच्या नंतर ना त्या शर्टावर असा रक्ताचा डाग पडू नये म्हणून मी शर्ट अगोदर काढून फेकलं होतं. मला लागलं ते गेलं कोणीकडं, पण शर्टाला काही नाही झालं पाहिजे. म्हणजे ते एक झालं होतं ते केटरिंगचं काम. नंतर मग हाऊसकीपिंगचं काम बँकेमध्ये, कुठं काही जसं काम भेटेल, फरशी पुसणं वगैरे, झाडझूड वगैरे ते. त्यानंतर मग म्हणजे हॉस्पिटलचं काम केलं. मग वॉर्डबॉय म्हणून, वॉर्डबॉयमध्ये मग समजा नाईट शिफ्टला मग डेड बॉड्या पॅक करणं, पेशंटची केअर करणं सगळं, मग बेडशीट बदलणं, कपडे घालणं त्याला. काय पगार असायचं त्यावेळी तुम्हाला? काय 10,000. हा, 10,000 महिना, 9,500 पगार असायची. ते कटून कुटून समजा 9,500 यायची. त्यावेळी तुम्हाला असं वाटत होतं तेवढ्या पगारावर तुम्ही सर्व काही अचीव करू शकतात? नाही, माझं मन जाळायचं राव. असं वाटायचं मला आपल्याकडे एवढ्या 4 ट्रॉफी आहे राव, आपण काय करू राहिलोय. लॉकडाऊनचा पिरियड होता, म्हणजे लय असं त्या गोष्टीनं लय शिकवलेलं आहे बाबा, लय मोक्कार त्या गोष्टीनं. एक तीच गोष्ट मला लय छान माझ्या आयुष्यानं मला लय भारी गोष्टी दिलेल्या आहे जगात असताना. त्यानंच लय छान अनुभव दिले. कारण की त्यावेळेस तुमच्या म्हणजे मनात पण असं आलं की एवढ्या पगार होणारच काय, तुमचं घर चालेल, तुमचं काय ते कधी विचार नाही. घर चालन फिलन ते आई बघून घ्यायची. आपलं एकच काम होतं, घरी पैसे द्यायचे एवढे 2-4 1,000-2,000 आपल्याला ठेवायचे गाडीच्या पेट्रोलला ना आपल्याला खर्चाला, बस एवढंच. याच्या पुढं काय? सगळ्यात पहिलं बक्षीस तुम्ही स्वतःला कोणतं दिलं? स्वतःला बक्षीस घ्यायचंय मला, आयफोन घ्यायचंय. तेच माझ्यासाठी लय मोठ्या गोष्ट आहे. आयफोन 17 येणार आहे ना, तर मी ते घेणार आहे आता. हा, लॉन्च झालाय. त्यानं मला अरुणनं प्राइस सांगितली काल रात्री 1,50,000चा. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी एवढी मोठी गोष्ट करतोय स्वतःसाठी घ्यायसाठी. पण आता ते एवढे पैसे नाही जमा झाले. चालू माझी एक करणं बाबा पैसे जमा. आणि सर्व पहिलं गिफ्ट आईसाठी दिलेलं? आईसाठी गिफ्ट दिलेलं ते सांगितलं ना, स्टेज परफॉर्मन्स होता माझा. तिच्यासाठी गिफ्ट झालं, तुम्ही स्वतःहून दिलेलं? तिला गिफ्ट आणखीन आजपर्यंत काहीच नाही दिलं. मला तिला गिफ्ट द्यायचंय, घर, मोठं घर द्यायचंय तिला, तिची हाऊस. आणि म्हणजे माझ्या आयुष्यातलं ते एकच स्वप्न आहे आईसाठीच, आणि एक माझंही स्वप्न तेच आहे. म्हणजे
मला माझ्या आवडतीच्या व्यक्तीसोबत लग्न व्हावं आणि आईला मी माझ्या घर द्यावं, बस हे एवढे 1-2 स्वप्न आहे आपली आयुष्यात, मोठे स्वप्न असेल तर. आणि हे काम तर चालूच राहील. हा, काम करावंच लागतं कोणत्याही गोष्टी. बरोबर. पण मग जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन चालू केलं तेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकता, की तेव्हा पण असं वाटतं की नाही स्वप्न माझे तसं नाही, ह्या कंटेंट क्रिएटर याच्या भरोशावर मी कधी स्वप्न पाहिली नाही, स्वप्न पूर्ण कर म्हणून. आपलं सगळं आपल्यावर डिपेंड. तुम्हाला नाही आधी जसं कंटेंट क्रिएशन आधी जसं होतं तुमचं की पगार वगैरे पण कमी होता हातात? नाही, याच्यातून कधीच पगार भेटला नाही आम्हाला इंस्टाग्रामचा कधीच. नाही, जेव्हा तुम्ही काम करत होते हॉस्पिटलमध्ये म्हणा, तेव्हा जेव्हा काम करत होते तुम्ही तेव्हा पगार तो हातात यायचा, त्याच्यानंतर अरे बाप त्याच्यानं मी मारले गेलो होतो, हारले गेलो होतो मी. म्हणलं नाही भाऊ, हेच आयुष्य आहे आपलं, आता आयुष्यभर हेच करणं आहे आपल्याला, आपल्याकडून होतच नाही म्हणलं दुसरं काही. आता असं जगून मारलेलं आहे बाबा मी स्वतःला. मी काय म्हणतो, त्या टायमाला मी ना ते डेड बॉड्या, आम्ही नाईट शिप असायची ना, तर डेड बॉड्या पॅक करायला सोबत 2 जण असायचे, तर मी सोबतच्याला झोपू द्यायचो. मी एकटा डेड बॉडी पॅक करायचो, अख्खी उचलून बिचलून. बरं ते कामाला आम्ही थोडंसं परफेक्ट झालो होतं नाही का. तर मग नंतर उचलून स्ट्रेचरवर टाकलं, लिफ्ट मध्ये एकटा डेड बॉडी आणि मीच, नको त्या वयात नाही का. म्हणजे असं कवळं पण होतं माझं फर्स्ट इयरचं. कुठं ते घाबरणं सगळं चुलीत गेलं. तिथं फक्त 100 रुपये भेटायचे त्या डेड बॉडीला नेऊन अँब्युलन्स मध्ये द्यायचं. मग ते त्याचे पेशंट आहे ना आपल्याला त्याच्याकडून 100 रुपये दे, 50 रुपये दे, असे गुपचाप असं बक्षीस म्हणून. तर त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे. असे म्हणजे ते पैशासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टीतून घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न अरे आपल्याला भारी भारी किस्से, तेच किस्से ऐकायचे आम्हाला पर्सनल आयुष्याचे. म्हणजे मी समजा इमॅजिन करू शकतो आता जे प्रेक्षक बघतील त्यांना पण तो एक मोमेंट, त्यांना पण एक सायलेन्सचा येऊन जाईल. म्हणजे काय आयुष्य असतं, म्हणजे काय आयुष्य. मी म्हणतो मायाला मी डायपर बदलेली राव, मला त्या गोष्टी ना लय बनवलेलं आहे. म्हणजे चांगला चालता फिरता येणारा माणूस असं उभा करून राहायचा माझ्या पुढं, काय पुस मी ते पोसायचं. म्हणजे असं वाईट वाटलं होतं एकदम एका टायमाला. नंतर हळूहळू आपल्याला आपल्या गोष्टी शिकवत्या, ह्याच गोष्टी शिकवत्या. मेन म्हणलं तर आपल्याला जमिनीवर राहणं, सगळ्या काही गोष्टी. बरं आपल्याला आपलं काम, आपलं आयुष्य जगवणं. आपल्याला त्यावेळी तुम्हाला दुसरं काही विचारणार की काम नाही करायचं वगैरे असं नाही, मजबूर होतो मी. मग आता मी म्हणतो ना, एक गॉड गिफ्ट आहे बाबा, ते देवानं माझ्यावर रेम केलं, ही गोष्ट आयुष्यात आणली. ते इंस्टाग्राम, मग ते प्रमोशन, मग ते काम सुटलं, जर 2 हात लांब झालो. मग मला माझं जे पाहिजे ते दिलं. तुम्ही काम सोडताना आईला काय सांगितलं? नाही, आईला काहीच नाही सांगितलं. मी काम माझं चालू ठेवायचं, काही करावंच लागायचं मला. काम जेव्हा हॉस्पिटल सोडलं असेल तेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा कंटेंट क्रिएटर फील्ड मध्ये उतरला असेल किंवा दुसरं जेव्हा काम करायचं होतं तुम्हाला? नाही, मी काम 2.5-3 लाख म्हणजे 2.5-3 लाख फॉलोअर्स होते आनंदराऊत आयडीवर, तोपर्यंत काम केलेलं आहे मी. हा, मला लोक फरशी पुसायचं, माझ्यासोबत फोटो काढायचे. अरे भाऊ तू इथं कुठं, भाऊ तू इथं कुठं, अशी गोष्ट घडेल माझ्यासोबत. अशा गोष्टी त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का मी एवढं हे होतंय मी काय? नाही, मला कधीच नाही वाटलं. मला कामाची लाज कधीच नाही वाटत, आणि कोणत्याच कामाची लाज नाही वाटत. आणखीन बी आता जर समजा तुमचं एखादं तुम्हाला काम सुरू करायचं असेल याच्या व्यतिरिक्त आणि कलाच्या व्यतिरिक्त समजा, तर तुम्ही कोणतं काम निवडशाल? मला हॉटेल लाईनचं, हॉटेल टाकायचंय माझं स्वतः. ते हॉटेलचा एक बिझनेस आवडतो मला. काम स्वतःच, बरं कामाच्या बाबतीत नाही तर काय मग आयुष्यात त्याची फरशी पुसणं काय माहिती. ते तर आहेच, पण मग आता आपल्याला दुसरं येतं बी काय. आता चांगले गंज काम आहे, पण काम कधी कधी भेटत नाही, किंवा मग एक ते आवडायचो आपापच. तुमच्या सर्वात आवडतीचं काम कोणतं होतं आतापर्यंत? तुम्हाला वाटलं असं नाही हे काम करायचं म्हणजे लहानपणी, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की केटरिंग म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये म्हणा, असं सगळ्यात आवडतीचं काम की हे काम मला केलं पाहिजे असं मला वाटतं? नाही, मला हॉस्पिटलचंच काम आवडलं. ते मी जास्त दिवस केलं ना, तर त्यामुळे नंतर ते लोकांसोबत तिथे ना, ते आपल्यासोबत म्हणजे ते तिथं ते डेड बॉड्या, त्यांचं ते मृत्यू होणं आपल्या हातून, त्यांच्यासाठी काहीतरी काम घडणं, त्यांचं लय मोठं दुआ लागेल राव मरत्या माणसाची. माझ्या मम्मीने मला सांगितलं, मम्मी बी हॉस्पिटलला काम करायची ना, डेड बॉडी पॅक. माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं, भाऊ डेड बॉडी कधी बी जाते, म्हणजे हे जाते ना, शेवट माणूस आहे ना कधी बी चांगला गेला पाहिजे आपल्या हातातून. तर त्याला व्यवस्थित मी अंगीन पुसून व्यवस्थित केअर करून हे केलेलं आहे.
कपड्यात नाही कोणी पाहत नाही लवकर अरे वा. त्याच्या घरी, मग त्याला घरी काही काम बी नव्हतं ठेवत मी असं. सर्वात पहिला एक्सपिरियन्स कसा होता तुमचा हॉस्पिटल मधला? हॉस्पिटल मधला सगळ्यात पहिला दिवस होता आणि मला हे काढायला लावलं होतं, ते टिश्यू पेपर दिला माझ्या हातात आणि धुवून पुसायला लावलं होतं मला. ते लई घाण वाटलं होतं, म्हणजे मला असं डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं होतं. आणि माझं आहे ना अगोदर काम सुटलं, म्हणजे सगळ्यात घाण एक्सपिरियन्स हॉस्पिटलनं दिले मला. विषय असा झाला होता की मी ज्या ठिकाणी कामाला होतो अगोदर, मी अगोदर MIT हॉस्पिटल होतो कामाला. मी तिथं होतो मम्मी. तर ते डायपरच्या पन्न्या ज्या असायच्या ना, तर त्या याच्यात ठेवते ते मेडिकलचं जे असतं ना, हा ते एक सेपरेट त्याची रूम असते, तर त्या रूम मध्ये स्टोअर करून ठेवते. मग ती मेडिकलची गाडी येते आणि ती घेऊन जाते. तर त्या रूम मध्ये घुसून त्या पन्न्या काढायच्या होत्या. तर मम्मी, मी आणि ती गाडी, आम्ही असं होतो दोघं तिघं काम करणारे मी सोबत. तर मम्मी काढून देत होती आणि मी तिथून घेत होतो. एवढा वास त्या ह्याच्यात. आणि मम्मी तिथं त्या पन्न्या काढते नाही का. तर मला तिथं असं मम्मीला स्वतःच्या तिला वाटत होतं काय करावं लागतंय माझ्या लेकराला नाही का. तर तिला जे वाटत होतं ना, तर त्या वाटण्यामुळे मलाही खूप काही वाटत होते. अरे आम्ही एकमेकाच्या तोंडावर एकमेकाकडे बघू शकत नव्हतो. तो लय घाण वाईट एक्सपिरियन्स होता माझ्या बाबतीत आयुष्यात तो कामाचा. मग ते झेललं होतं एक कामाचं. मग ते आम्ही त्या डायपरच्या पिशव्यामध्ये टाकत होतो. सर्वात आणि तेच एवढं प्रामाणिक काम करून बी मला कामावरून काढून टाकलं होतं. वय बी नव्हतं भरत ना बऱ्यापैकी, कावळा दिसायचं मी. आणि ती मोठी कंपनी. आणि मग त्याच्याकडे एक तर अर्जंट पाहिजे होते लोक. कोरोना काळात कामाला कोणी लागत नव्हतं लवकर, मग ते जे आले ते भरत होते. असा विषय झाला. मग त्या सुपरवायझरनं पाहिलं यार नाही, त्याला बी काही विचारायला दया आली असं नको मायले का सोबत, म्हणून मग ते ना एक काहीतरी बहाणा केला. तो आज काल नाही आला ना, काढून टाकले तुला कामावर. मग त्यानं पुन्हा घेतलं. मग मी त्या गोष्टीसाठी रडलो. मला गल्लीतल्या मावशीने पुन्हा दुसऱ्या दिवशी काम पाहिलं. तिसऱ्या दिवशी आमच्या इथं चाल म्हणे सिटी केअर हॉस्पिटलला. तिथं गेलो, मग तिथं जॉईन झालो. मग तिथं 2.5-3 वर्ष काम केले. मग तिथं मजा आली. मग सगळ्यांना मी हसवत राहायचो. आपल्याकडे पहिल्यापासून जरसं हळू म्हणजे असं हसून खेळून राहणं जरसं. आमच्या मामा मावशामध्ये हसी मजा करणं ते रातभर आम्ही जागायचो लगेच. अरे बापरे. हा अरे आवडीनं काम करेल मी. लय आवडीनं काम करायचं आम्ही. मजा यायची. मी पूर्ण ब्लँक झाला. एवढे काम करू म्हणजे असं वाटत नाही. तसं मी आधी पण सांगितलं होतं, बिहाइंड द कॅमेरा एक स्टोरी वेगळी असते, फ्रंट द कॅमेरा वेगळी असते. प्रत्येक जण असं तुम्हाला याच्यामुळे ओळखतो, तुमच्या कॉमेडीमुळे ओळखतो, किंवा तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरमुळे ओळखू शकतो, तुम्हाला तुम्ही जे ऍक्टिंग करतात त्यामुळे ओळखू शकतो. प्रत्येकाला ते स्ट्रगल लाईफ नाही माहिती. हा आता प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक स्ट्रगल असतो, त्याशिवाय माणूस वर जात नसतो. आणि मेन म्हणलं तर तुम्हाला आहे ना, तुम्ही लाखभर बी रुपये खर्च केले ना, तर तुमच्याकडे ती गोष्ट म्हणजे कलेच्या कुठली गोष्ट असते ना, तर ती येत नाही का. त्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा अनुभव लागतो. जरासं तुम्हाला आयुष्यानं जरसं कसं हे केलेलं पाहिजे, जरा चांगले 2-4 दणके किंवा घडवणं, किंवा ते लहानपणापासून ते जगत आणणं. या परिस्थिती शिकवती माणसाला. परिस्थिती लई काही शिकवती. मग डायरेक्ट ओरिजिनल बोल नाही, जसं आहे तसं परिस्थिती शिकवते आपल्याला. ज्यांच्या घरी ती परिस्थिती नाही त्यांना काय नाही काय आता ज्याला पाहिलं मग तेच ना, ज्याच्याकडे चांगला तगडा अनुभव त्याच्या प्रत्येक गोष्टीत दम असतो. हा, ज्याच्याकडे चांगला तगडा अनुभव त्याच्या प्रत्येक गोष्टीत दम असतो. मग कुठली गोष्ट करू त्यानं, कारण की त्याला न्याय, आता एखादी ती वाईबच आहे म्हणा, तीच देते त्या गोष्टीला न्याय. ओके. आणि ठीक आहे, जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएशन करतात तेव्हा ते गाणं वगैरे जे करतात एडिटिंग मध्ये, तुम्ही सजेस्ट करता की समोरूनच एडिटर असतात तुमचे ते करून देतात? हा नाही, मी सांगतो ना, अरे भाई हे आवाज घे, ते आवाज घे, किंवा हे गाणं घे, किंवा मी गाण्यावर बनवतो समजा नाही का. आता समजा तुम्ही ते आपला व्हिडिओ पाहिला असेल, गली में आज चांद निकला, हा, तर मी ते प्रॉपर गाण्यामुळेच घेतला होता. मला एक व्हिडिओ बद्दल मला तुमचं BTS ऐकायचंय. डान्स तुम्ही तिघं, स्केच तुम्ही आणि कृष्णा, तुम्ही तिघं रस्त्याने चाललेले असतात, समोरून 2 जण येतात, एक मुलगी आणि एक मुलगा, ते डान्स होते, आणि ते बघता तुम्ही, त्याच्यानंतर अरे बाबू ही काय कर राहिली. त्या व्हिडिओचं BTS मला ऐकायचं. त्या व्हिडिओचं BTS असं होतं की अगोदर मी डोक्यात ठेवलं ते नाही का, ते उत्तर ते हे काय नाही, हा, तर ते हे काय नाही,
ते जे दोघं होते का जे पुढून येणारे ते नवीन आणली होती ते स्केच ना, आणि ते जे सोबत होता का ते आणले होते, यायचे मित्र होते ते. मी करिश्मा दुकानावर बसलेलो होतो, त्याला पाहून भाऊ तुम्ही डान्स करते काय, अरे वा तुम्ही डान्स करते का भाऊ, आपण असं व्हिडिओ करूया. त्याला घेऊन तसं केलं होतं ते त्याच्या डान्सवर नाही का, ते प्रोफेशनल डान्स करून दाखवते चल खेट. मग असं ती बॅटल दाखवली होती, डान्स बॅटल. मग आपलं योगा होती डान्स, मग ते ट्रेंडिंगला होता ते गाणं, मग ते गाणं घेतलं होतं. मग ही जी कन्सेप्ट होती की पहिले दोस्त एक दोन ठोकणार तुम्हाला, मग तू काही करून दाखवणार, मग तुम्ही हे करून दाखवणार. नाही ते जागेवर होत असतं, हे तुम्हाला सुचलं होतं. हा जागेवर बदलत राहतो आम्ही, जागेवर सुचत असतं असा विषय. त्यातच आमची 3 रिटेक झालते. हा नाही माझं होऊन जातं, पण ते त्याला माहित नव्हतं ना म्हणून मग, किंवा मग ते कॅमेरा अँगल बसत नव्हता किंवा असं तसं. त्यातच त्याला सेपरेट डायलॉग घ्यायचे होते असं. अच्छा. आणि सर्वात जास्त काम करायला तुम्हाला असं वाटतं की कॉमेडी जॉनरमध्ये आणखी कोण आहे तुमच्यासोबत, तुम्हाला वाटतं की याची कॉमेडी छान आहे, तुमच्या लेवलला मॅच करते किंवा तुमच्यापेक्षाही छान करताय? माझ्यापेक्षाही छान सगळेजण करता भाऊ, सगळेजण प्रत्येकाला. तुमच्या कंटेंट बद्दल आहे ना एक चांगली गोष्ट सांगू तुम्हाला, तुमच्या कंटेंट कॉपी नाही होऊ शकत. हा मी म्हणतो ना, गोष्ट अशी द्यायची ती गोष्टीची कॉपी नाही झाली पाहिजे. म्हणजे जसं काही सॉंग वगैरे झालं ठीक आहे, नाही तर माझी गोष्ट कॉपी करायची ना, तर माझी गोष्ट अख्खीची अख्खी जशाच तशी कॉपी करावं लागते. आणि ती जर कधी कॉपी केली तर ती अख्खी ओळखून पडते, यार नाही यार भाई असं. ते कॉमेडी ते खूप छान गोष्ट आहे. म्हणजे ते गाणं जरी कोणी कॉपी केलं असेल तो एक भाग वेगळा, पण तुमचं कंटेंट कॉपीच करू शकत नाही कोणी, आणि कितीही प्रयत्न केला. आणि मग ते प्ले करणं असताना जर ऍक्ट प्ले करणं असतो ना, तेवढ्या बाबतीत तुम्ही खूप निश्चिंत असाल की काय विषय आपलं कोणी कॉपी नाही करत. कारण की बाकी कंटेंट कसं हा ठीक आहे, एखादा काही प्रमोशन म्हणा किंवा बाकी कंटेंट म्हणा ते होऊ शकतं, काय अडचण नाही. सेम डायलॉग नाही. मी काय करतो माहिती का, जोक आहे ना ते व्हॉट्सअप जोक सारखा नाही करत, म्हणजे ते कॉपी होऊन जाईल वगैरे. मी त्यात माझ्या गोष्टी टाकतो ना, हा माझ्या गोष्टी त्या ऍक्ट, ते एक्सप्रेशन, तुमचं तो निभावणं, डायरेक्ट डिलिव्हरी किंवा जागेवर पंच काढणं, ते मग ते होत नाही ना असं ऍक्सेंट पकडणं. असा कुठला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप टेक घ्यावा लागले असेल फक्त कॉमेडीमुळेच? हा मग आता लयदा होता असं कधी कधी. विषय काय होतो, आम्हीच हसून घेऊ त्याच्यावर किती मोठं, मग ते आमच्याच हसण्यामुळे आहे ना. हा तर मग काय होतं, ते आता एकमेकांचा लुक कधी भेटला तर समजा आता माझी बारी चालू डायलॉग घ्यायची, मग ते पुढून हसत राहतो, झाला रिटेक. अरे नको थांब घेऊ दे ना डायलॉग, बरं हा घे. मग आपण घेत असलो पुन्हा ते हसतो, थोडंसं असं नॉर्मल हसल्यावर पुन्हा हसलं, पुन्हा रिटेक, अशी रिटेक होत राहते तरी. मग ते पुन्हा बदलत चालतं, पुन्हा असं रिटेक करावं लागतं. हा थोडंफारचा कधी. ते महिलांचं कंटेंट कसंच होतं तुम्हाला? मला तोच प्रश्न वाटला, महिलांचं कधी कधी बाहेर येण्यानंतर. आणि सध्या तुमचं आणखी एक 2-3 व्हिडिओ खूप आले आहे की तुम्ही आणि तुमची बायको, समजा नाही तुमची होणारी बायको येतात सोबत आणि तुमचे वडील बसलेले असतात, समजा त्याच्या हातात हात घे, स्वप्न पाय पुढच्या आयुष्यात स्वप्न पाय. हा मग आपला बाप असं सांगतो ना, त्याच्या आपल्या वडिलांच्या पद्धतीनं सांगायचं झालं, बरं बाई याचा हातात हात घे, काय स्वप्न दिसतं पुढचं, मग ती सांगते स्वप्न, भाऊ तुम्ही घ्या, मग ते सांगतो. त्यातलं ते गाणं तुम्ही कधी टिपलं ना तर ते गाणं खूप छान आहे बा. त्यातली ती कविता, पक्षी जाईल रिकामा राहील पिंजरा तुझ्या या छातीचा, चंद्रावर जाणाऱ्या माणसात तुला सहारा मातीचा. एक गाव खेड्याचा माणूस ज्याला कधी वाचता लिहिता येत नाही त्या माणसानं रचलेलं गाणे. पण मग ते किती छान समजा, ती मुलगी हाय क्लास असते, खूप हाय स्वप्न बघते, तुम्ही डायरेक्ट गाण्यावर. पोरी असतेच ना आता कधी कधी, समजा रोडावर आणणारी पण पोरगी असते ना कधी कधी, म्हणजे ते दाखवणे जस्ट आपण क्रिएट करणे असं नसतं. असं नाव नाही ठेवत आपण कधीच कोणाला, पण एक कॉमेडी वेन हसवण्यासाठी करावं लागतं जरासं. एक कलाकारासाठी सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन कुठलं आहे? डिस्ट्रॅक्शन म्हणजे कोणतं? डिस्ट्रॅक्शन म्हणजे त्याला बघून विचलित करणार, तुम्हाला त्या तुमच्या कलेपासून विचलित करणार. कलेपासून कलाकार विचलित होतच नाही. मेन म्हटलं तर कलाकार विचलित होतो का जेव्हा त्याला उगाच विनाकारण हे केलं जातंय, हेड भेटतंय, नको ती हे गोष्ट भेटते नाही का, असं डिमोटिवेट केल्यासारखं भेटते, तेव्हा त्याचं लक्ष विचलित होतं. त्याच्या मेहनतीला पाहिजे तो रिस्पॉन्स भेटत नाही, तिथं लक्ष विचलित होतं, तिथं हरल्यासारखं होतं थोडंफार. पण मग तेच ते हळूहळू सवय लागते. हा त्या गोष्टीकडे लक्ष न जाऊ देणं, त्या गोष्टीकडे जास्त येणं राहणं, त्यासाठी थोडाफार
आपोआपच गॉड गिफ्टेड ते हसरा स्वभाव असावा तुमच्याकडे पहिल्यापासून तेव्हा असं हसतं खेळत दर्शक मायाची गटकट असं हे पाहिजे हो. तुमचा तुम्ही बनवलेला सर्वात आवडीचा व्हिडिओ कुठला? मी बनवलेला प्रत्येक व्हिडिओ मला आवडते आणि सर्वात आवडतीचा व्हिडिओ ते आत्ताचा 12 मिलियन गेलेला आहे तो पक्षी जाईल रिकामा राहील. ते म्हणजे ते असं झालं की त्यात गाणं आलं एक आणि तुम्ही म्हणजे एक आणखी एक प्लस पॉईंट असा की ते गाणं तुम्ही स्वतः बनवता. नाही हे गाणं मी नाही बनवलंय, हे गाणं भजनातलंय. मी लहानपणापासून मला भजनाची मी म्हणतो ना ह्याच गोष्टी सोबत जोडून मी ह्या गोष्टी मला मम्मी घरी घेऊन जायची, उद्या शाळा आहे बाबा चाल घरी. मी तेवढा रात्री उठून यायचो पुन्हा त्या भजनामध्ये जाऊन बसायचो. मी कुत्री बित्री भोकन काही घेण देण नाही, चालले पुढे जागरण गोंधळाचा आवाज आला, आजी सोबत चाललो पाहायला, आई मला बी यायचं चालली. म्हणजे असं. तुमचं आवडीचं कीर्तनकार कोण आहे किंवा भजनी मंडळातला? भजनी मंडळातल्या माझ्या आवडतीची गायक म्हणलं तर हे आपले यार नागेश दादा आडगावकर. नागेश दादा आडगावकर त्यांचं गायन आवडतं मला भजनामध्ये आणि खूप मोठ्यानं पण नाव आहे त्यांचं बऱ्यापैकी. आणि कीर्तनकारामध्ये सगळ्यांचे फेवरेट ते ऍक्सेंट पकडते ना आपल्या गावरान रानटी थोडस असं बऱ्यापैकी छान खेळून ठेवणं ना अध्यात्मही सांगणार इंदोरीकर महाराज. छान. आणखी तुम्हाला काय वाटतं तुमच्या कंटेंट क्रिएशन मध्ये तुम्ही कोणत्या प्लस पॉईंट आणखी केले पाहिजे, काय वाढवले पाहिजे? कंटेंट क्रिएटर मध्ये प्लस पॉईंट काहीच नाही, प्लस आपोआप वाढत चालतं. यांच्या वाढवल्या पाहिजे असं मला वाटतं की तुम्हाला हे पण करायचंय आता इन फ्युचर. इन फ्युचर एडिटिंग शिकायची मला. एडिटिंग तेवढंच एक आपला पॉइंट आहे. नाहीतर ते चालू आहे व्यवस्थित ओके आपलं बऱ्यापैकी. एक स्वतःला ग्रो करत राहणं ते एक तर आहेच. आता ते कसं ग्रो करायचं ते हळूहळू कळतं माणसाला कसं ग्रो करायचंय. तुम्ही जसं जसं काम करत चालताना तसं तुम्हाला तुमच्या कामाची कमी कळते आणि तुम्ही त्या गोष्टीवर काम करत करत हळूहळू पुढे चालता. तर आता ते मला तुम्हाला लगेच नाही सांगता येणार की बाबा काय बदलून मी काय नाही, पुढचं सांगता येत नाही, ते हळूहळूच बदलतं. मग तरी तुमचे शॉर्ट टर्म गोल्स असतील किंवा हे 5 वर्षात आपल्याला अचीव्ह करायचंय, हे पाहिजे एवढे येत्या 2-3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये, तेवढा आहे. मोठा पडदा म्हणलं मोठा पडदा किंवा आपले ज्या गोष्टी प्रोजेक्ट मी स्वतः लिहून ठेवलेल्या काही गोष्टी आहे, गाण्याचे प्रोजेक्ट आहे, काही स्टोरीचे प्रोजेक्ट आहे, ते बाहेर येणं, पब्लिश होणं, लोकांपर्यंत जाणं, त्या गोष्टीला तसा रिस्पॉन्स भेटत राहणं छान. तुम्हाला आत्ताची गाणी आवडतात की जुनी गाणी आवडतात? मला आत्ताची आवडतात, जुनी आवडतात. फक्त एवढं आहे की मी ऐकण्याचा जॉनर माझा मी असा थोडासा असा हे नाही ऐकत मी. ते नाही का डीजे वाले बाबू मेरे गाण्याचं हे नाही आवडत मला. ते अर्थवाले गाणे आवडते मला दर्शक. बरोबर. ते ठीक आहे. आपण आता अंतिम टप्प्यात आलोय आपण आपल्या पॉडकास्ट. तुमच्या सर्वात आवडीचं पुस्तक? माझ्या सर्वात आवडतीचं पुस्तक हे कोलाट्याचं पोर. अच्छा. कोण लेखक त्याचे? परत आणखीन एक होतं यार, यांचं नाव आहे ना लेखकांचं ध्यानात मला. हे पुस्तक ठीक आहे काय ध्यानात आहे ना. आवडतीचं गाणं? आवडतीचं गाणं माझंच गाणं आहे सध्या मला आवडतंय तेच कष्ट केले. आवडलं मला ते तर आवडलंच. त्याची चाल पण ते छान आहे. त्याची चाल ते एक राज आहे, तो नको सांगायला. तो चालीने चाल ओढत आणलेला विषय पण तो छान आहे. तरी पण तुमचं सोडून व्यतिरिक्त तुमचं आवडतीचं गाणं? माझं सोडून माझ्या आवडतीचं गाणं ते एक किती दानाने तुला ठेवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. ते गाणं मला आवडत. ते एक आणखी नाना पाटेकर. नात्यास नाव फुल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्याची जगतास जाण आहे. नात्यास नाव फुल्या असं नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही.
छान, तुमचा शब्दकोश फारच मोठा दिसतोय मला. मग मी ऐकतो मी चांगलं ना, तुम्हाला काय म्हणतो, चांगल्या गोष्टी ऐकायला पाहिजे. अच्छा अच्छा. त्यानंतर तुमचा सर्वात आवडतीचा कॅरेक्टर चित्रपटामधला? नाना पाटेकर. एकच नाना पाटेकर. ठीक. त्यानंतर तुमचा आवडीचा सर्वात एक म्हणजे कसं म्हणतो, म्हणजे काम म्हणून, बरं काम म्हणून, नाना पाटेकर. त्याच्यानंतर एक असा कलाकार सांगा की तो मेन हिरो नाहीये पण मग एक लीड हिरो म्हणून तुम्हाला तो फार आवडतो. हिरो नाहीये पण लीड हिरो म्हणजे एक सपोर्ट करणार असतो ना हिरो सोबत आणखी एक, जसं की जॉनी लिव्हर झाले त्या टाइप मध्ये, असं कोण कॉमेडियन हिंदीत की मराठीत? कुठलाही सांगा तुमचा आवडीचा होता सरळ टॉप, त्याच्यावरती कोणीच नाही असं. मग नानासपुरे म्हणजे तर मेन हिरो झाले ना ते तर हिरो, पण त्यांनी पण साईड हे प्ले केलेले आहे ना हिंदी इंडस्ट्रीत बघायला गेलं तर. बरोबर. आवडीचा चित्रपट आपला सैराट आतापर्यंत. सैराट, 3 इडियट्स हिंदी. अजय अतुल सोबतचा एक्सपिरियन्स कसा असेल तुमचा गाण्यांचा? अजय अतुल, अरे बाप, ते लय मोठं नाव आहे, त्याला पाहायला भेटणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे मला. त्याच्यासोबत एक्सपिरियन्स कुठून, जर कधी वेळ आलीच तर? मला वेळ आली तर वेळ सोडणार आहे का आपण? ती वेळ सोडत नाही माणूस. काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल, त्यांच्या गाण्यात? कारण की ते खरे हिरो आहे माहिती, कारण की त्यांनी बॉलिवूड म्हणू नका, मराठी चित्रपटही म्हणू नका, लय स्वतः क्रिएट केलेले. त्यांचे बीटीएस जर बघितले हो तर म्हणजे माइंड ब्लोइंग, असं कुठला सिंगर दिसणारच. महाराष्ट्राचं नाव पुढे गेलंय त्यांनी या बाबतीत बऱ्यापैकी. आपल्या महाराष्ट्राला पुढे कलाकाराकडून कला काढणारे लोक, मग कसले भयान, कितीतरी चाली त्यांच्या कसल्या भारी जबरदस्त केल्या. एकदम हँडमेड, काहीच इन्स्ट्रुमेंट असं नाही. खूपच छान. त्यांच्यातलं एखादं सॉन्ग तुम्हाला आवडलं त्यांचं, अजय अतुलने बनवलेलं? त्यांचं भरपूर गाणी. आता त्या कुठलं एक गाणं तेच झालंय, झिंग 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 झिंग, कसलं केलंय ते. परत ते एक आणखी सोनू निगम कडून गाऊन घेतलंय त्याने, ते धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई. तुझं ह्युमर म्हणजे ह्युमर ते काढून घेता ना, ते कलाकार निवडतात, ते त्यातून कलाकार कोणाला गायला जमली. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या कंटेंट मधला तुमचा सर्वात आवडतीचा डायलॉग? माझ्या आवडतीचा डायलॉग मी कधी ध्यानातच ठेवत नाही. कधी पण असं डेली यूज होणार आहे किंवा तुम्ही लगेच म्हणजे ऑफ स्क्रीन पण ऑन स्क्रीन पण तो डायलॉग येणारच? अरा बाप येऊन जाते. ते अरा बाप मरतो काय मी याच्यामधून घेतलेलं आहे का? नाही, हे आपलं आहे. अरा बाप हे आपलं असं अचानक येतंय. अरे छान. अरे बापरी, आमच्या इकडचे पोर आहे ना ते असं किडाय ना, अरे बापरी याला सांगणारे मायला, असं नाही का त्याचं बोलणार. ते आपल्याला आपल्या एरिया बिली भारी देत असतो काही गोष्टी. आमच्या एरियातल्या गोष्टी आहे, पोरं बोलते नाही एकमेकाला आयला त्याच्या, अरे बाप नको ना भाई, अरे बापरी असं. एक संदेश तुम्हाला कलाकाराला द्यायचा असेल तर कोणता असेल? कलाकाराला संदेश देण्यासारखा मी नाही बाबा. मी काय संदेश म्हणा किंवा नाही, कलाकार जर कधी तुम्ही हा शब्द वापरत असाल तर कुठल्या कलाकाराला मी संदेश देण्या एवढा कलाकार होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तुमचा एक संदेश, कलाकार व्हायचंय त्यांच्यासाठी. ज्यांना व्हायचंय त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाची तर आपल्या गोष्टीत मेहनत आणि आपल्याला साहित्याशी जोडून राहावं लागतं. वाचन, लिखाण, ऑब्झर्वेशन या सगळ्या गोष्टी आपल्याला लय मॅटर करतात, तर ते करावं लागतं तुम्हाला. चांगल्या गोष्टी बघणं, चांगले कोणी आता नाटकं पाहिजे जीवार करते, पण मेन गोष्टी तिथं आहे. नाटकं आम्ही फार बघतो. महाराष्ट्राची हसयात्रा म्हणजे नाही, हे तर तुम्ही रियालिटी शो बघता, पण जेव्हा नाही का स्टेज परफॉर्मन्स केले हाऊसफुल, त्याच्यानंतरच तर मी इकडे आलो. हाऊसफुल झाला आमचा पहिलाच प्रयोग झाला होता. थोडे पण 3 वेळे बसायला जागा नव्हती. नंतर फोन आले, यार भाऊ आम्हाला बसायला जागा नव्हती यार, काढून दिलं म्हणे आम्हाला. मग ते कॉमेडी शो रेकॉर्ड करून पोस्ट का नाही केलं जात? नाटक कुठलंच रेकॉर्ड केलं जात नाही, म्हणजे रेकॉर्ड करून पोस्ट. त्याच्यावर त्यांचा धंदा असतो, लेखकाची मेहनत असते, त्याचे प्रयोग लागल्या जातात.
लोक पैसे खर्च करतात. त्याच्या चॅनलवर किंवा असं त्याच्या टीव्हीवर कुठं पोस्ट करू शकतो ना असं वाटतं तुम्हाला? नाही, टीव्हीवर वगैरे कसं पोस्ट करता येईल त्यांना, म्हणजे ते एक पिक्चर सारखंच असतं, मग पिक्चरच उभारता. काही नाटकांचे, भरपूर नाटकांचे ना तर पिक्चर बनलेले, गाढवाचं लग्न झालं, भरपूर नाटकं आहे तसे. मी तसं म्हणत होतो की जसं आपण कंटेंट क्रिएटर बनवतोय, कंटेंट क्रिएशन बनवतोय आपण, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करतो, तर बॅकग्राऊंड नॉईज मॅटर करतात त्याच्यामध्ये. तसं जर समजा नाटकामध्ये जर तुम्ही रेकॉर्ड करून जर टाकताय तर ते सगळ्या लोकांना असं पब्लिश केलं जाईल किंवा बघितलं जाईल असं वाटतंय मला. काय वाटतं? नाही, ते बघितलं जाईल, पण मग ते तो जो नाटक लिहिणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं, ते प्रदर्शित होऊ देणं किंवा नाही होऊ देणं त्यावर डिपेंड आहे. आता त्याची परमिशन लागते. आता लोक आध्यात्मिककडे जास्त वळत आहेत, म्हणजे जुन्या काळाकडे जास्त वळत चाललेत. पुन्हा सॉंग्स बघा, ते जास्त ऐकतात लोक म्हणजे नवीन पेक्षा. त्यानंतर नाटकं म्हणा, नाटकं जास्त बघतात पिक्चर्स पेक्षा. थिएटर आजकाल हाऊसफुल होतात. एखाद्या वेळेस पिक्चर थिएटर नाही होणार, पण मग नाटकाचं थिएटर जे आहे ते हाऊसफुल होणार. म्हणजे लोक आता वळत आहेत समजा, बऱ्यापैकी ब्युटी म्हणता येईल आपल्याला, सुंदरता त्याच्यामधली दिसते. मग तसं लोकांपर्यंत ते जातं पण आहे ना, त्या गोष्टीचा अर्थ कळतोय लोकांना आता. आणि मी म्हटलं तर अध्यात्म हे पहिल्यापासून आहे लोककलेच्या बाबतीत, लोककलेमध्ये, कारण की अध्यात्मापासूनच लोककलेची सुरुवात आहे कुठल्याही लोककलेची. त्यात मग गोंधळ झाला, भारुड झाला, पोवाडे झाले, हे विधी नाट्यापासून सुरुवात झालेली आहे. आपल्या आता विधी नाट्यामध्ये काय काय येतं, गोंधळ येतो, भारुड येतो, जागरण येतं. तर हे एक विधी नाट्य, ह्या विधी नाट्यातूनच आलेलं आहे सगळं. अच्छा. मग त्यातलं त्या गायनाचा प्रकार वगैरे. आपल्या नवीन जे येतात नाटक म्हणा, पिक्चर्स म्हणा, त्याच्यामध्ये जे लोकांनी जुनं पण बघावं त्यांच्यासाठी एक काय संदेश असेल तुमच्याकडून? जुनं पण बघावं, जुनं आता नाटकं बघावं एक, किंवा जी कला असते. आता जसं की पुण्यामधले खूप 2-3 छान कालाकार आहेत की स्वतःच आता थिएटर वगैरे करतायत आणि ते हाऊसफुल होतात, म्हणजे तेवढा प्रेम प्रेक्षकांचं भेटतंय त्यांना. तसं नाही, पुण्यात विषय असा आहे ना की काय होतं, पुण्यात आहे ना आता लोकांचं आहे ना हे असतं बघा, क्राऊड जास्त आहे पुण्यात, नाही का, बऱ्यापैकी क्राऊड जास्त आहे. तर तिथं त्यांना आहे ना हे आपला ते थिएटर भरल एवढा ऑडियन्स आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे काय, आपल्याकडे छोटी सिटी आहे, आपल्याकडे एक तर क्राऊड पण कमी आहे, आणि नाटकाकडे वळायचं म्हणलं ना तर एवढं ते हे होत नाही, कारण की आपल्याकडे लोक कमी, त्यामुळे दर्दी कमी. आता तिथं दर्दी पण तेवढ्याच बऱ्या, म्हणजे त्या प्रमाणात आहे की लोक थिएटर फुल करतील असं. आपल्याकडं वळायला थोडंफार, म्हणजे थोडं अर्ध थिएटर खाली राहतं समजा. प्रेक्षक आपल्याकडे थोडासा आळस करतात असं वाटतं की तुम्हाला जाणवत आहे का? म्हणजे ते कसं करतात की ऑनलाईन बघणं जास्त त्यांना सुटेबल वाटतं किंवा जास्त कम्फर्टेबल वाटतं. ते ऑनलाईन बघू शकतात किंवा ऑनलाईनच बघायचं, तिथं जाऊन न बघायचं, थिएटरमध्ये न बघता ऑनलाईन बघायचं. जसं पिक्चरचं झालंय, पिक्चर कोणी स्टार्टिंगला थिएटरमध्ये जात नाही शक्यतो, काय करतात, ठीक आहे 1 महिन्यानंतर रिलीज होईल ना, टीव्हीवर येईल ना किंवा प्लॅटफॉर्म्सवर येईल तेव्हा ते बघतात. तसं नाटकांच्या बाबतीत पण तसं होतं, कोणी प्रत्यक्षात बघायला जात नाही. प्रत्येक जण असं वाटतं की ठीक आहे आपण जेव्हा फोनवर येईल तेव्हा बघू. नाही, ज्याला जाणीव असते ना नाटकाची वगैरे या गोष्टींची, तर या गोष्टींना गरज नाही पडत थिएटरवर किंवा हे होण्याची ते होण्याची. ते त्याला माणूस कसाही जाऊन बघतो, कसंही जातो तिथपर्यंत. जो भुकेला असतो ना, म्हणजे ज्या कला नाही का, कलेची जाण कलाकारालाच असते, तर ती जागा भरणारे पण हे कलाकारच असतात तिथं जाऊन बसणारे, असं कोणी नाही जात तिथं. ज्यांच्यात ती थोडी फरक आहे ना. आता माणूस, आणि कुठलाही माणूस असा नाही की ज्याच्यात कुठल्याच गोष्टीची अशी कला नाही. प्रत्येकात काही ना काही गोष्ट आहे, प्रत्येकात गोष्ट, फक्त ती कशी ओळखली पाहिजे प्रत्येकाला काय स्पेशल येतं लोकांपेक्षा, तेच एक ओळखण्याचं माध्यम. याच्यापेक्षा तू काय छान करू शकतो, त्याच्यापेक्षा मी काय छान करू शकतो, माझ्याकडे हे वेगळं आहे, मी याच्यापेक्षा हे छान करू शकतो. तीच कला असते, तेच ओळखणं असतं आपलं. ठीक आहे दादा, खूप खूप धन्यवाद तुमचे वेळ दिल्याबद्दल. एक कलाकार म्हणून खूप काही प्रेक्षकांना शिकायला भेटेल, बघायला भेटेल. आणि तसं कॉमेडी जॉनर आहे तुमचा, तर हा कॉमेडी शो म्हणजे ते कळेल, बिहाइंड द स्टोरी, बिहाइंड द कॅमेरा काय स्टोरी देहाडीची, हे पण प्रेक्षकांना कळेल. तुम्हाला बोलून कसं वाटलं याचा अनुभव थोडासा? मलाही छान वाटला अनुभव. मला छान वाटतं असं सांगायलाही की आता काय ना, मी म्हणलं तर आता मला लय फोन वगैरे येत असता नाही का, भाऊ मला पण हे करायचं, मला पण ते करायचं, असं करायचं तसं करायचं. आता मला प्रत्येकाला असं सेपरेट सांगणं होत नाही, तर मला इथून 2 शब्द सांगितले गेले
आता जो बघणार आहे तो बघ, ऐकून थोडं फार का होईना घ्या, काही ना काही हे तर घेईल. थोडा एक्सपिरियन्स तर घेईन माझा, माझा काय अनुभव राहिला बाबा या गोष्टीत, किंवा कसं स्वतःला आता मी ते शेअर केलंय, माझा जो अनुभव आहे कसं घडवायचं असतं स्वतःला, तर ते तेवढं तर घेतील. त्यामुळे मला छान वाटतंय, छान वाटलं मला. आमच्यासाठी काही टिप्स, तुमच्यासाठी काय टिप्स, तुम्हालाही तीच टिप्स आहे. कुठलाही कोणालाही एकच टिप असते की भाई त्या गोष्टीशी जोडून राहणं, पेशन्स ठेवणं आणि करत राहणं, सातत्य ठेवणं. सातत्य, पेशन्स कलाकारासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी, सातत्य आणि पेशन्स. आणि ते एक धीर, समजा तेच. आणि सातत्य, पेशन्स आणि प्रॅक्टिस, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. 3 सूत्रही आहे, सातत्य, कन्सिस्टन्सी, पेशन्स, प्रॅक्टिस आणि पेशन्स. या 3 सर्वात महत्वाच्या गोष्टी आहे कलाकारासाठी. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुमचे भरपूर सारे आभार. तुम्ही इथे आल्यात, तेवढा वेळ दिलाय आणि प्रत्येक गोष्ट तुमचा अनुभव म्हणा, टिप्स म्हणा, ट्रिक्स म्हणा, सगळ्या गोष्टी शेअर केल्यात. तर मी ऑडियन्सला हीच विनंती करेल का व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अजय देहाडे यांना फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, आपण इथे व्हिडिओ एंड करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. थँक्यू.